सोहेल वैयक्तिक पहिला आणि टीमसाठी पहिलं षटक घेऊन चिता कॅम्पचा आणखीन एक वेगवान गोलंदाज सोहेल यांना आपण पाहतोय. मॅचला होते सुरुवात. सोहेल समोर जर पाहिलं तर किरण पवार. पहिला बॉल अतिशय जलद गतीने यॉर्क लेंथवरच टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला. प्रचंड वेगात कीपरच्या दिशेने गेलाय. अगदी चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. सोहेल एक चांगली मॅच होईल. अंडर 25 आयकॉन म्हणून किरण यावेळेला वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर पाहायला मिळाला आणि सोहेलने पहिल्याच ओव्हरमध्ये एक मोठा धक्का दिलाय. किरण आउट. पहिल्याच बॉलवर इरादे पक्के स्पष्ट केले होते आणि किरण पवार सारख्या एक बलाढ्य खेळाडूला संकेत दिले होते की सहजासहजी मात्र यावेळेला षटकार चौकारांची आतषबाजी करून देणार नाही. एक लेंथ ऑन लाईनचा राजा सोहेलच्या गोलंदाजीवर किरण पवार परिपूर्णता आपण पाहतायत फ्लॉप ठरले गेले. चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा होता, भेदकता होती, नियंत्रणबद्ध गोलंदाजी आणि सरळ चेंडू निघून जातोय. आपण पाहतायत शॉर्ट लेगवरून सरळ चेंडू निघून गेला. अतिशय चांगला झेल आपण पाहताय चंदू शेट्टी सर ज्या पद्धतीने गोलंदाजी केली. पहिला बॉल जो टाकला ना तो अप्रतिम पाहायला मिळाला. तिथून सरप्राईज चेंडू होता आणि दुसऱ्याच बॉलवर स्लॉक करण्याच्या प्रयत्नात किरण पवार फसले आणि इथे मात्र पहिली विकेट, प्राइजलेस विकेट आपल्याला पाहायला मिळते. पहिला धक्का. पहली गेंद यॉर्क लेन पर की थी, ऑफ स्टंप के बाहर रखी थी और दूसरी गेंद लेन पर आए थे. थोड़ी सी अंदर की तरफ भी इस गेंद को लाए थे मगर प्रयास था आड़े बल्ले से खेलने का मगर कामयाब नहीं रहे. विकेट का पतन होता हुआ शुरुआती झटका यहाँ मिला है. ट्रेड डेविस नोएडा आरपीजी चतुर्वेदी साहब की ये टीम है. दूसरी तरफ रवि शेठ गरज साहब. सोहेल गेंदबाजी के लिए अंडर 25 धमाका बिग बैश हेमंत जी बनियाल साहब और 70-70 स्पोर्ट्स के जरिए ये निरंतरता से बिग बैश धमाके हो रहे हैं और ये 16वां टूर्नामेंट. सकलेन अख्तर मैदान के ऊपर आ चुके हैं. सीधे बल्ले से कवर्स की दिशा में इस गेंद को ढकेला. एक रन से स्कोर आगे जाता हुआ और स्कोर में 1 रन से बढ़ोतरी. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली होती. ऑफ ड्राईव्ह खेळत असताना आपण पाहू शकतायत जो प्रेशर होतं ते थोडंसं रिलीज करण्याचं काम केलं ते सकलेन अख्तरने आणि इथून 1 रन येत असताना ॲड होते संघाची धावसंख्या. अकाउंट ओपन होतोय सांघिक 1 रन 3 बॉलच्या समाप्तीनंतर. लोकेश मीना और उनका साथ देने के लिए वेस्ट बंगाल कोलकाता के बैटर सकलिन अख्तर आ चुके हैं मगर सामने है मुंबई के चीता कैंप से बिलोंग करने वाले गेंदबाज सोहेल. सोहेल की ये गेंद पटकी हुई थी, उस पर प्रहार किया और कैच पकड़ने का मौका तो जरूर वहां था. कैच नहीं बन सका मगर गेंद जाएगी 6 रनों के लिए. सिक्सर. अतिशय चांगला फटका तर होता परंतु हा झेल होऊ शकला असता. व्हॉलीबॉल प्रमाणे चेंडूला पास केलं की काय असंच दृश्य आपल्याला पाहायला मिळतं आणि सरळ चेंडू निघून जातोय. 6 धावांकरता पूलचा फटका अगदी नेत्रदीपक पॉवरफुल. परंतु चंदू शेट्टी सर हा झेल खूप महागडा ठरू शकतो येणाऱ्या चेंडूंमध्ये. हाँ, हालांकि लोकेश प्रोफेशनल लेवल का क्रिकेट लगातार खेलते आ रहे हैं. भारत भर में जाके क्रिकेट खेल रहे हैं इस वक्त लोकेश और आज इस अंडर 25 बिग बैश में धमाके करने के लिए यहाँ दाखिल हो चुके हैं. वो यहाँ रिवर्स के जरिए स्ट्रोक खेलना चाहते थे. कमबैक यहाँ सोहेल का बेहतरीन गेंदबाजी. हालांकि कैच नहीं बना. 6 छक्का जड़ा गया मगर फिर भी लाइन एंड लेंथ पर वापस आने की कोशिश उनकी जारी है. रिवर्स खेलना चाहते थे मगर ये गेंद टपा खाने के बाद थोड़ी सी टर्न हुई और उसी के कारण टाइमिंग नहीं कर पाए. यहाँ लोकेश मीना 7 रन पर है स्कोर 1 विकेट के नुकसान पर जबकि पहला ओवर प्रगति पर है. आज आखिरी दिन इस टूर्नामेंट का. सोहेल बाहर निकलकर खेलना चाहते थे. टाइमिंग तो इस बार भी नहीं हुआ. गेंद हवा में, खिलाड़ी गेंद के नीचे और आखिरकार सोहेल ने विकेट हासिल किया. वो भी लोकेश मीना का ही विकेट हासिल किया. पहली ओवर में 2 बड़े झटके दिए हैं. किरण के बाद यहां लोकेश भी आउट.
पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला, थोडासा उसळणारा चेंडू खेळू शकले नाहीत फलंदाज आणि इथे लोकेशला मात्र आपण पाहत आहेत परतावं लागतं पॅव्हेलियनच्या रस्त्याला. रियाज कोठारेने थँक्यू व्हेरी मच म्हटलं असेल आता पार्टनरचं, कारण ज्या पद्धतीने षटकार आल्यानंतर आपण पाहत आहेत हा झेल जर सुटला असता तर कदाचित यावेळेला आपण पाहत आहेत आता सुंदर पद्धतीने झेल टिपला गेला. फलंदाज बाद, याला म्हणतात वन मॅन फॉल्ट इज अनदर मॅन लेसन. पुढच्या स्टेज तर मागचा खेळाडू शहाणा होतोय आणि त्याच पद्धतीने हा झेल टिपला गेला. दुसरा धक्का, चंदू शेट्टी सर इथे तग लावून राहत नाही आहेत फलंदाज आणि त्याचाच फायदा मात्र गोलंदाज यावेळेला उचलत असताना आतापर्यंत पहिलं षटक यशस्वीरित्याच्या मार्गावर पाहायला मिळतं. गुड बॉलिंग बाय सोहेल शेख. सोहेल पहली गेंद पर पहली ओवर में 2 विकेट हासिल कर दिए हैं। हालांकि एक छक्का जड़ा गया, वो भी कैच छूट कर गया था और 7 रन। यहाँ थोड़ा सा दबाव सोहेल ने बनाया है, यानी कि मौलिक 11 वागबीड़ यहाँ अच्छा कर रही है, मगर अच्छी टीम है रेड डेविल्स नोएडा। भारत के अलग अलग 6 स्टेट से खिलाड़ी इस टीम में शामिल है और अर्पित चतुर्वेदी साहब की टीम जब भी खेलने उतरती है एक अच्छी स्टार कास्ट के साथ उतरती है। और दूसरी तरफ अगर देखा जाए तो मौलिक 11 वागबीड़ अच्छा तो ये टीम भी कर रही है। बेहतरीन परफॉर्मेंस इस टीम का रहा पहले दिन। दोनों मैच अपने लगातार जीतकर जगह बना ली थी सुपर 6 में, और सुपर 6 में उनका मुकाबला रेड डेविल्स के साथ। असद चौधरी आ चुके हैं गेंदबाजी के लिए, भांडुप से बिलोंग करते हैं मुंबई के। गेंदबाजी के लिए मौलिक 11 के लिए सामने है सकलेन अख्तर, कोलकाता से बिलोंग करता है ये खिलाड़ी। कवर्स की दिशा में इस फुल टॉस को खेला, 1 रन मिलेगा वहां जरूर और 1 रन से स्कोर आगे जाता हुआ 8 रन। सिंगलला महत्व देत असताना आपण पाहतायत फलंदाज मिस्टर सकलेन अख्तर लो फुल टॉस बॉल जरूर होता, फक्त चेंडूला दिशा दिली आणि 1 रन येत असताना पाहायला मिळते. आता इथे सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागणार आहे हे सकलेन अख्तरला माहिती आहे आणि त्या अनुषंगाने मात्र सिंगल हे क्रिकेटमधील बेसिक यावेळेला जाणत असताना पाहायला मिळतोय. 1 रन होईल, संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 8. 8 रन पर 2 विकेट का नुकसान हो चुका है। असद चौधरी फिर एक बार गेंदबाजी के लिए, इस बार रिवर्स के जरिए खेलना चाहते थे। गेंद टपा खाने के बाद थोड़ी सी टर्न हुई मगर वाइड बॉल, और यहां फैसला तीसरे अंपायर की तरफ। फील्डिंग टीम ने डीआरएस लिया है। या पण डिसिजन पेंडिंग आहे. 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण पाहत आहेत अतिशय चांगलं कॅमेरा वर्क आमचे कॅमेरामॅन करत असताना, आणि क्लॅरिटीचं दुसरं नाव म्हणून 70-70 स्पोर्ट्स या चॅनलकडे पाहिलं जातं. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून 70-70 स्पोर्ट्स या चॅनलला जे श्रोते जोडले गेले त्या सर्वांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत. अतिशय सुंदर ही स्पर्धा धमाका बिग बॅश अंडर 25 चॅम्पियनशिप. यस यस वाईट बॉल. मौलिक 11 आपने आपका एक इस इनिंग का रिव्यू खो दिया है। फिर एक बार गेंदबाजी के लिए असद आ चुके हैं और सामना करेंगे यहां अकीब खान। नोएडा से बिलोंग करने वाले बैटर अकीब खान उत्तर प्रदेश से। यहां बड़ा हिट कर खेलने की कोशिश, कामयाब नहीं रहे मगर यहां कैच भी छूटा। सिर्फ कैच नहीं छूटा, ये गेंद सीमा रेखा के बाहर भी गई है। दूसरी बार ऐसा हुआ है इस पारी में, एक कैच छूटा 6 में गेंद गई और इस बार कैच छूटा 4 में गेंद गई। पहा चेंडू आपण पाहिला तर बॅटचं टॉपिच लागलं होतं, पाठीमागे चेंडू निघून गेला होता, चेंडू हातात सुद्धा आला होता, परंतु तिथून जर आपण पाहिला तर चेंडू सुटला आणि सरळ बाउंड्री लाईनचा वेध घेत या चेंडूने आपण पाहिला तर 4 धावांची मोहर उमटवली. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार, 4 धावा मिळतील. संघाची धावसंख्या 13 रन. और एक विकेट आते आते रह गया, मगर कोशिश करनी चाहिए असद को भी, और आकिब भी कोशिश करेंगे क्योंकि बहुत दूर से सफर तय करके आ चुके हैं भिवंडी में। फिर एक बार रिवर्स का प्रयास, कामयाब नहीं रहे। बार बार कोशिश हो रही है कुछ अलग करने की, मगर गेंदबाज की भी सराहना करनी चाहिए, अच्छी गेंदबाजी हो रही है। असद चौधरी सुंदर लेंथ अँड लाईन सहित गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. परफेक्ट फलंदाजाला तो ओळखतोय, कशा पद्धतीने तो खेळण्याचा दृष्टिकोन ठेवतोय, आणि इथून डॉट चेंडू येत असताना चौकार तर आला मिसफिल्डच्या मुळे, परंतु असद चौधरीने हार मानली नाही आतापर्यंत. 4 बॉल आतापर्यंत चांगले व्यवस्थित हाताळले. संघाची धावसंख्या 13 रन. 13 पर 2.
लोअर फुल टॉस गेंद गैप में खेला, इस गेंद को दायरे का फायदा उठाते हुए ये इस गेंद को भी भेज दिया सीमा रेखा के बाहर। 4 रनों के लिए चौका। काय फटका खेळला होता, टक्कन आवाज येत असताना स्वीट टायमिंग, टेक्निकली साऊंड यावेळेला आपण पाहतायत आणि सरळ चेंडू बिटवीन द गॅप मध्ये निघून जातोय. लॉफ्टेड शॉट आपल्याला पाहायला मिळतोय, चौकार, गुड शॉट. स्कोर पहुंच चुका है 17 पर, जबकि इस पारी का दूसरा ओवर प्रगति पर है। सत्रह पर 2। ओह, कुछ अलग करना चाहते थे इस वक्त, बैठकर ही खेलना चाहते थे स्ट्रोक को, और एक बेहतरीन गेंद यहां देखने मिली और विकेट का पतन यहां होता हुआ देखते रह गए बैटर। ये क्या हो गया? यस, फलंदाज यावेळेला बाद होताना आपण पाहू शकाल ज्या पद्धतीने हा चेंडू पायावर जाऊन चेंडू आदळला, हळूहळू यष्ट्यांचा वेध घेत तर चेंडू त्या ठिकाणी आपण पाहताय ज्या पद्धतीने स्लो मोशन मध्ये आपण पाहू शकाल बॉलने अगोदरच वेध घेतला होता. बेल्स त्या ठिकाणी जरूर पडली गेली होती, आपण मोशन मध्ये पाहू शकाल. आणि यस, डेफिनेटली पायावर जाऊन चेंडू आदळला, हळूहळू मात्र चेंडूने यष्ट्यांचा वेध घेतला. इथे फलंदाज बाद होताना क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज बॅक टू द डगआउट. खूप चांगली गोलंदाजी चंदू शेट्टे सर, ज्या पद्धतीने असंच चौधरीने गोलंदाजी केली ना ती वाखाणण्याजोगे पाहायला मिळते. हा स्पेल यशस्वीरित्याच्या मार्गावर आपल्याला पाहायला मिळतो. सफल षटक. पहले ही कुछ अलग स्ट्रोक खेलना तय कर दिया था उन्होंने, मन में तय किया था कि मुझे कुछ अलग करना है, कुछ अलग स्ट्रोक खेलना है, मगर गेंद काफ़ी अच्छी थी और उसी के कारण जो मन बनाया था वो यह कर नहीं सके और आउट होकर पैवेलियन की तरफ। हालांकि इस ओवर में भी जो कैच छोटा चौका आया उसके बाद विकेट लेने में भी कामयाब रहे गेंदबाज असाद चौधरी। 17 पर 3 उतनी अच्छी यहाँ परिस्थितियां नहीं है, यहाँ से साझेदारी की आवश्यकता है। नए बैटर मैदान के ऊपर आते हुए राजेश धोबी, मुंबई के बांद्रा से बिलोंग करने वाले खिलाड़ी है, यंगस्टर है, अच्छे गेंदबाज है। आज बैटिंग करने का मौका उन्हें मिला है राजेश धोबी। और यहां आड़े बल्ले से खेलना तो चाहते थे, विकेट का पतन यहां होता हुआ राजेश धोबी को भी आउट होकर पैवेलियन की तरफ जाना पड़ेगा। विकेट नंबर 4, 17 पे 4। पंच या वेळेला आपण पाहताय शुअर होते आणि त्याचंच कारण पाहायला मिळालं. लेग बिफोर विकेट, ॲब्सोल्युटली प्लम. फलंदाज या ठिकाणी आपण पाहू शकतात क्रीजमध्ये आहेत, परंतु पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो. असं वाटलं होतं, बॅटर त्या ठिकाणी दर्शवतायत राजेश धोबी की बॅटने जरूर चेंडू खेळला होता, परंतु पंच त्या ठिकाणी आहेतच आणि त्यामुळे आपण पाहू शकतात राजेश धोबी या ठिकाणी बॅक टू द डगआउट. तुम्हाला पंचांचा निर्णय हा मान्य करावा लागेलच. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर काही खेळाडू आपण सातत्याने पाहिले स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवत असतात. राजेश धोबी शुअर नव्हते आणि यावेळेला त्यांना असं वाटलं की बॅटची एज लागले. कधी कधी होतं, नो डाऊट, परंतु पंच हे मात्र आपण पाहतायत मैदानाच्या आतमध्ये देवाप्रमाणे मांडलं जातं आणि पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय आपल्याला पाहायला मिळतो. चंदू शेट्टे सर यावेळेला जबरदस्त गोलंदाजी केली असद चौधरीने आणि इथून आपण पाहू शकताय 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. 17 रन बने हैं और 4 विकेट वापस लौट चुके हैं। नए बैटर मैदान के ऊपर दाखिल हो चुके हैं। अशफाक रबाड़ा गुजरात स्टेट के सोमनाथ, सौराष्ट्र के सोमनाथ से बिलोंग करते हैं। अशफाक रबाड़ा बैटिंग के लिए मैदान के ऊपर आ चुके हैं और उनका साथ देने के लिए मैदान के ऊपर कोलकाता वेस्ट बंगाल के खिलाड़ी सकलिन अख्तर, जिन्होंने कल मैन ऑफ द मैच का खिताब भी हासिल किया था। 2 ओवर के बाद 17 रन 4 विकेट। रेड डेविल यहां थोड़ा सा स्ट्रगल करता हुआ, मगर कुछ स्ट्रोक आएंगे, एक साझेदारी बनेगी तो कमबैक भी कर सकते हैं, क्योंकि गेंदबाजी काफी अच्छी है रेड डेविल्स नोएडा की। गेंदबाजी के लिए फिर एक बार सोहेल को आमंत्रित किया गया है। असाद चौधरी ने भी काफी अच्छा स्पेल यहां किया, 10 रन दिए, 2 विकेट हासिल किए। पहले ओवर में 7 रन देकर 2 विकेट हासिल किए थे सोहेल, इन्होंने भी। 17 पर 4 भिवंडी के बिनार स्थित डीडी स्पोर्ट के ग्राउंड पर धमाका बिग बैश अंडर 25, पहली बार कुछ अलग हो रहा है 25 का टूर्नामेंट। लोअर फुल टॉस गेंद कवर्स की दिशा में ढकेला, इस गेंद को 1 रन पूरा करेंगे, दूसरे का प्रयास मगर रोका वहां और 1 रन से स्कोर। अर्जुन वसीठा थे वहां और उनके हाथ में गेंद गई और 1 रन से स्कोर आगे जाता हुआ 18 पर 4।
यहाँ जिसका जिक्र कर रहा था साझेदारी, यहाँ प्रमोद सर जरूरी है, साझेदारी जरूरी है। जैसे ही मौका मिलता है हर एक गेंद पर बड़ा स्ट्रोक खेलना जरूरी नहीं है। यहाँ माइनस बॉल, जब भी आपको एक खराब गेंद मिलेगी उस पर आप प्रहार कीजिए, अच्छे गेंद पर स्ट्राइक रोटेट करते रहिए, रन निकाले, ये यहाँ करना होगा टीम रेड डेविल्स नोएडा को, अर्पित चतुर्वेदी साहब की टीम को। ओह, और एक अच्छी गेंद यहां जरूर थी मगर ऑफ स्टंप के बाहर। विकेट कीपर ने कोशिश तो जरूर की मगर कैच नहीं बन सका, मगर मौका बनाया था सोहेल ने। खूप चांगली डाईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळाली. हलकीशी बॅटची एज होती आणि विकेट किपरने चांगले प्रयत्न सुद्धा केले होते, परंतु त्या प्रयत्नांना यश काही मिळालं नाही. आपण पाहू शकता रिप्लेमध्ये थोडासा बाहेर निघणारा चेंडू होता, हलक्याशा हाताने नरम हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जरूर आपण पाहताय तो प्रयत्न केला गेला. ही खूप महत्त्वाची बाब आपल्याला पाहायला मिळते. गुड विकेट कीपिंग. संघाची धावसंख्या 19-19ला 4. 19 पर 4 विकेट का नुकसान हो चुका है। धमाका बिग बैश अंडर 25 भिवंडी बिनार। यहां पटकी हुई गेंद थी, थोड़ी सी पीछे की थी, उसका फायदा उठाया, गेंद को भेज दिया दूर दूर दूर, बहुत दूर। जाइए ढूंढ के लाइए इस गेंद को। सिक्सर। जबरदस्त हा फटका पाहायला मिळतोय. अफलातून टायमिंग होतं आणि सरळ चेंडूला पाठवला आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी. लगा तो 670. अतिशय देखणा फटका पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर सकलेन आपल्या संघाला घेऊन जातोय 25 या धावसंख्येवर. सकलेन अख्तर ॲब्सोल्युटली सुपर बॅटिंग. आतापर्यंत 9 धावांचा यावेळेला जरूर खेळ करत असताना पाहायला मिळतोय सकलेन अख्तर. हा फलंदाज 3 बॉलचा खेळ झालाय सोहेल शेखच्या माध्यमातून. चांगला फटका होता. ग्रेट टायमिंग. सकलेन काफी प्रभावित किया था कल इस खिलाड़ी ने और इसी के लिए इतना लंबा सफर तय करके ये इस टूर्नामेंट के लिए यहां दाखिल हो चुके हैं। सकलेन अख्तर युवा खिलाड़ियों के लिए एक मौका है। अच्छी गेंद थी, खेलना तो चाहते थे, ऑफ साइड पर गेंद गई, ऑन साइड पर वहां काफी रफ्तार से सोहेल गेंद पर गए और जब तक गेंद को रुका था 1 रन कंप्लीट किया है और रन आने शुरू हो चुके हैं। रन यहां करने भी चाहिए। तीसरा ओवर प्रगति पर है, 26 रन बने हैं, 4 विकेट का नुकसान हो चुका है। धमाका बिग बैश अंडर 25 चैंपियनशिप हम देख रहे हैं। आज आखिरी दिन और सुपर 6 के मुकाबले चलते हुए, सुपर 6 के मुकाबले, उसके बाद एक सेमीफाइनल का मैच और फाइनल, और सभी को इंतज़ार है। सूरत गुजरात में हरनग्राम में हमने देखा कि 3 खिलाड़ी दौड़ रहे थे, उसके बाद मुरबाड धड़ाकेबाज में शूटआउट देखा। आज क्या होगा सभी को इंतजार है। रिवर्स के जरिए इस गेंद को खदेड़ा क्योंकि बैटिंग कर रहा है अशफाक रबाडा। काय फटका खेळला होता. जबरदस्त. रिप्लेमध्ये आपण पाहू शकतायत लेफ्ट हँडेड बॅटर, परंतु ज्या पद्धतीने बॉल डिलिव्हर्ड झाला, ग्रीप बदलली, बॅटिंग स्पीड, जो बॅट स्पीड होता तो अप्रतिम पाहायला मिळाला आणि सरळ चेंडूला फेकून दिले 6 धावांकरता. ॲज अ स्विफ्ट ॲज अन एरो, बाणासारखा वेगवान चेंडू आउट ऑफ द पार्क. लगा तो 670. सिक्सर. राजकोट धमाका बिग बैश जब हुआ था गुजरात में, सौराष्ट्र में, उसके प्लेयर ऑफ द टूर्नामेंट रहे थे अशफाक रबाडा। ओहो, जिस तरह से पहली गेंद पर खेलना चाहते थे हल्के हाथों से, यहां भी वो बैटर तो फंस चुके थे, कीपर भी फंसे और पीछे फील्डर भी, उसी के कारण 4 रन आए यहां। नशिबाचा चौकार. मी तर म्हणेन ह्या वेळेला बॅटची एज होती. विकेट किपरच्या अगदी उजव्या साईडने चेंडू ट्रॅव्हल झाला आणि सरळ चेंडू लॉंग स्टॉपच्या रिजनच्या फिल्डरला सुद्धा या ठिकाणी आपण पाहू शकताय बीट केलं आणि सरळ चेंडू 4 धावांचा वेध घेत लॉंग स्टॉप रिजनला नशिबाचा चौकार मिळाला. 36 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट, 36 रन 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये आपण पाहताय 3 षटकांचा खेळ झालाय. चंदू सर, सरासरी चांगली आहे, परंतु सोहेल शेखचे 2 जे षटक पाहिले त्यामध्ये 26 धावा तब्बल खर्च झालेल्या आहेत, म्हणजे 13चा इकॉनॉमी यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. इथे आपण पाहताय 70 स्पोर्ट्स 26 जानेवारी निमित्ताने रिपब्लिक डे स्पेशल एडिशन न्यू लॉन्चिंग ब्रँडेड टी शर्ट 70 जे आपण पाहू शकतायत. काहीतरी नाविन्य करण्याची इच्छाशक्ती प्रबळ करणारा 70 स्पोर्ट्स आणि या कस्टमाइज बॅट्स आपल्याला पाहायला मिळतात. बिलीव्ह अँड अचीव्ह. आणि या बॅट जर हव्या असतील ब्रँडेड बॅट 70च्या तर आपण कॉन्टॅक्ट नंबर करा 8669937070 9619995556 या
नंबरवर आपण कॉल करून आपण बुक करू शकता या 70-70 ब्रँडेड कस्टमाइज बॅट्स. बिलीव्ह अँड अचीव. 36 रन 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ झालाय. प्रथम बॅटिंग करणारा संघ रेड डेव्हिल्स नोएडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 36 रन 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रमोद सर, यहाँ विकेट रन ये चिंता का कारण नहीं हो सकता. चिंता का कारण तो ये हो सकता है कि विकेट 4 विकेट भी यहाँ जा चुके हैं. यहाँ से पारी को संवारते हुए यहाँ आपको विकेट भी बचाए रखने हैं और जैसे मौका मिलता है रन भी बनाने हैं. जैसे कि पिछले ओवर में रन आए 19, 2 ओवर में 17 रन थे और पिछले ओवर में 19 रन आए. सकलेन अख्तर और अशफाक रबाड़ा गेंदबाजी के लिए फिर एक बार. असा चौधरी भांडुप मुंबई. अच्छी गेंद थी, जड़ में की, पैरों पर करना चाहते थे, वहां हल्के हाथों से उसे ढकेला, सिर्फ ऑन साइड में 1 रन पूरा किया. नरम हाताने खेळला होता आणि 1 रन येत असताना आपण पाहू शकतायत ज्या पद्धतीने चौथ्या षटकाला प्रारंभ झाल्यानंतर सेन्सिबल बॅटिंग आत्तापर्यंत पाहायला मिळते दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. सकलेन अख्तरला आपण पाहतायत तर एका साईडला आपण पाहू शकतायत मिस्टर अशफाक रबाडा. हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. बॅटला चुंबन करतायत की बॅटला सांगतायत धावा यायला हव्यात आणि हेच दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. आतापर्यंत गोलंदाज असा चौधरी ज्याचं षटक हे सफल ठरलं होतं, दुसरं. 37 रन 4 विकेट के नुकसान पर फील्डिंग में थोड़ा सा बदलाव करते हुए यहाँ बंटी बद्री के. मौलिक 11 वागबी ठाणे बनाम रेड डेविल्स नोएडा के बीच का यह मुकाबला. असा चौधरी रबाड़ा के लिए. यहां सामने की दिशा में रबाड़ा ने फिर एक बार गेंद को खदेड़ा. 6 रन. काय फटका खेळला होता, अप्रतिम. आपण पाहू शकताय ज्या पद्धतीने चेंडू डिलिव्हर्ड झाला. ओव्हरपिच चेंडू जरूर होता. बॅकलिपचा उपयोग केला आणि सरळ बॅटचा वापर करताना स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ब्युटिफुल. टक्कन आवाज आला, गोड आवाजात गोड षटकार. लगा तो 6. 70-70. कल कोलकाता में खेल रहे थे रबाड़ा, आज खेल रहे हैं भिवंडी में और इसी के लिए उन्हें लाया गया है इस मैच को खेलने के लिए. और आते ही अपना काम भी दिखा दिया रबाड़ा ने. गुजरात सोमनाथ से बिलोंग करते हैं और इन 6 रनों से स्कोर आगे. विकेट 4 तो वापस लौट चुके हैं मगर फिर भी ये बैटिंग लाइनअप इस टीम की काफी स्ट्रांग है. मगर सामने भी काफी अच्छी टीम है. अच्छी गेंद मगर यहां 1 रन पूरा किया. दूसरे की कोशिश और 2 रन यहां हासिल करेंगे. यस, नो बॉलचा यावेळेला इशारा येत असताना आपण पाहतायत आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 43 या धावसंख्येवर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 43 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट. 46 रन, लॉस ऑफ 4 विकेट. हा, पुढच्या मॅचच्या टॉससाठी दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल. टॉससाठी रेडी राहायचंय. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे. चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी आणि श्रीजय 11 लालबाग मुंबई. इस बार स्क्वायर लेग की दिशा में इस गेंद को खेला, गैप में खेला रबाड़ा ने इस गेंद को. 4 रन फिर एक बार मिलेंगे. क्या बैटिंग कर रहे हैं इस वक्त अशफाक रबाड़ा. आए यहाँ और काफी बेहतरीन खेल का प्रदर्शन दिखाया और टीम रेड डेविल्स नोएडा टीम उत्तर प्रदेश टीम जाती हुई 50 रन पर 50 रन पूरे किए. जबरदस्त बॅटिंग यावेळेला पाहायला मिळते. अशफाक रबाडा नावाचं वादळ घुंगावलंय या मैदानात. अतिशय चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. सेन्सेशनल क्रिकेट कसं खेळावं, कोणत्या बॉलवर कसा षटका ठोकावा, कोणत्या बॉलवर सिंगल घ्यावी, कोणत्या बॉलरला चॅलेंज करावं, हे सर्व काही जाणत असताना एक परिपक्वतेचा फलंदाज म्हणजेच अशफाक रबाडाला आपण पाहतायत. मैग्निफिसेंट बैटिंग. सिर्फ 6 गेंदों पर 23 रन बनाकर बैटिंग कर रहे हैं इस वक्त अशफाक रबाड़ा. सामने असद कमबैक करना चाहिए, उसके लिए पहचाने जाते हैं असद. इस बार फुल टॉस, टाइमिंग नहीं कर पाए मगर गेंद जाएगी स्क्वायर लेग की दिशा में. डीप में गेंद को रोकने का प्रयास वहां जारी है. 1 रन से स्कोर आगे 51 पर. संघाची धावसंख्या 51 रन्स. अशफाक रबाडाचं मी कौतुक करीन ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग केली आतापर्यंत. 2 षटकार आले, 2 चौकार त्याच्या बॅटमधून आणि हव्या तशा सिंगल आणि डबलला महत्त्व देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अशफाक रबाडा अतिशय चांगली बॅटिंग करणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. सिच्युएशननुसार, कंडिशननुसार बॅटिंग करताना ही त्याची कला आहे आणि कलात्मकतेचे आविष्कार दाखवणारे जे षटकार आणि चौकार सुद्धा पाहायला मिळाले.
51 रन 4 विकेट के नुकसान पर। फिर एक बार असद और सामने उनका सामना करेंगे सकलेन अख्तर। नो बॉल। फिर एक बार हल्के हाथों से गेंद को ऑन साइड में ढकेला, एक रन पूरा करेंगे और साथ में नो बॉल का भी एक रन और मौका होगा फ्री हिट लगाने का। नो बॉल +1 अशा 2 धावा मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 53. फ्री हिटचा सिग्नल मिळेल, परंतु पंचांची नजर शार्प पाहायला मिळते. सतीश ग्रुप सर मेन पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात आणि तिथून काय नजर करडी आपल्याला पाहायला मिळते. ॲज अ शार्प ॲज अ नीडल, सुईसारखे तीक्ष्ण अशा नजरेत नेहाताना आणि परफेक्ट ॲक्युरेसी काय असते पंचांच्या भूमिकेत ते दर्शवत असताना पाहायला मिळत आहेत. 2 धावा मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 53, 53 रन्स. एक मौका है बड़ा हिट लगाने का। सामने है अशफाक, इस बार भी रबाडा। ओ हो और एक गेंद सीमा रेखा के बाहर जाएगी और इस बार बहुत लंबी और बहुत दूर जाएगी। 6 रन। जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. नफातुल्ला शॉट असं म्हणायला हरकत नाहीये. ज्या पद्धतीने मात्र हा शॉट खेळला, बॉडमॅनचा चांगला वापर करताना आपण पाहू शकताय. सरळ चेंडूला पाठवला, फाईन लेग आणि लॉंग लेगच्या अगदी मधोमध बॅकलिपचा उपयोग केला आणि गुडघ्यावर बॅलन्स करत कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा 70-70 षटकार. 6 धावा, लगा तो 6. अच्छी बैटिंग कर रहे रबाडा। हालांकि जब आए थे परिस्थितियां उतनी अच्छी नहीं थी। 4 विकेट जा चुके थे, 2 ओवर में 17 रन बने थे, 4 विकेट आए थे, मगर यहाँ अभी 30 पर बैटिंग कर रहे हैं, सिर्फ 8 गेंदों में 59 अब तक रन हो चुके हैं 4 विकेट के नुकसान पर, जबकि चौथा ओवर प्रगति पर है। हालांकि इस ओवर में एक एक्स्ट्राज भी आए, 2 नो बॉल भी किए इस ओवर में असद ने, और उसी के कारण स्कोर 59 पर है। शुरुआती झटके लगने के बाद भी जो कमबैक किया है इस टीम ने, उसकी सराहना करनी चाहिए। धमाका बिग बैश अंडर-25 चैंपियनशिप 2025। इसके पहले मैच में भी क्या जबरदस्त मैच हुआ और रिग्नेश 11 रानाल भिवंडी टीम ने जीत हासिल की। 59 4 विकेट के नुकसान पर। रबाडा 30 पर। यहां थोड़ा सा टपक खाने के बाद गेंद घूमी और टाइमिंग नहीं कर पाए, थोड़ी सी धीमी भी आई थी ये गेंद। पहले ही मन बनाया था स्क्वायर लेग में खेलने का और उसी के कारण डॉट बॉल इस आखिरी गेंद ये इस ओवर की जो थी, और उसी के कारण 4 ओवर के बाद रन बने 59 4 विकेट के नुकसान पर। चांगला चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर गुडलेन स्पॉटवरून चेंडू थोडासा हलकासा उसळी घेणारा पाहायला मिळतोय. चांगली खेळपट्टी बनवली गेली. कधी फलंदाजांच्या प्रेमात पडते ही खेळपट्टी, कधी गोलंदाजांच्या प्रेमात पडताना पाहायला मिळते. अनुसरून खेळपट्टी आपण पाहू शकता. पोषकदायक खेळपट्टीचं यावेळेला वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं, कारण याच मैदानात कालच्या दिवसामध्ये धुमाकूळ आपल्याला पाहायला मिळाला. वैभव माळीच्या बॅटमधून धावांचा जो आविष्कार आपण पाहू शकलात आणि तिथून कदाचित प्रत्येक फलंदाजांचे होप्स वाढले की धावा होत आहेत या खेळपट्टीवर. आणि आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर अशफाक रबाडाला आपण पाहताय ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग केली आणि खेळपट्टी अक्षरशः त्याच्या प्रेमात पडलेली आहे. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग, सेन्सेशनल क्रिकेट आत्तापर्यंत दाखवलंय अशफाकने. हकीम गेंदबाजी के लिए और एक उत्तर प्रदेश के खिलाड़ी गेंदबाजी के लिए आते हुए। हकीम खान, सामने सकलेन अख्तर और अशफाक रबाडा, और गेंदबाजी के लिए हकीम। चार ओवर खत्म हो चुके हैं, 59 रन बने हैं और आखिरी 2 ओवर बाकी है। 12 गेंदों में कितने रन बनेंगे यहां देखना होगा। रेड डेविल्स नोएडा। हकीम, सामने सकलेन अख्तर, अशफाक का साथ देते हुए रेड डेविल्स नोएडा टीम के लिए। पहली गेंद पटकी हुई थी, उसे स्क्वायर लेग की दिशा में खेला और हकीम आते ही यहां इलाज किया उन्होंने, विकेट निकाला है। पहली गेंद पर जो साझेदारी हुई थी उस साझेदारी को यहां ब्रेक किया और इसी के लिए हकीम को लाया। चांगला चेंडू होता. थोडंसं वळण घेणारा पाहायला मिळाला, तेवढाच बाउन्स सुद्धा मिळाला आणि कोणतीही चुकी केली नाही फिल्डरने. त्या ठिकाणी
एक सुंदर पद्धतीने झेल टिपत असताना आपण पाहू शकतायत. फलंदाज बाद होईल. हकीम आल्या आल्या यावेळेला खरपूस समाचार घेऊ शकले नाही तर फलंदाज हकीम खानच्या गोलंदाजीचा आणि चांगल्या लेंथला गोलंदाजी जेव्हा तुम्ही करता त्यावेळेला तुम्हाला विकेट हे 100% मिळत असतात आणि तेच यावेळेला करत असताना आपण पाहू शकतायत. फलंदाजाला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. इथे विकेट मिळेल पाचवा धक्का, 5वी विकेट 59 वर. अच्छी साझेदारी बन रही थी और वापस लौटेंगे यहाँ, मगर यहाँ बैटिंग के लिए नए बैटर अनिकेत राठौड़ आ चुके हैं. गुजरात के अहमदाबाद से बिलोंग करने वाले खिलाड़ी, उनका साथ देते हुए गुजरात सोमनाथ का एक जबरदस्त बैटर, जबरदस्त ऑलराउंडर अशफाक रबाड़ा. और यहाँ 5वां ओवर चलता हुआ हकीम ने पहली गेंद पर विकेट हासिल किया है और ब्रेक थ्रू जो चाहिए था, यहाँ विकेट चाहिए थी, वो विकेट यहाँ दिला दी. आपण पाहताय रिपब्लिक डेच्या निमित्ताने स्पेशल एडिशन न्यू लॉन्चिंग 7070 ब्रँडेड टी शर्ट आपल्याला पाहायला मिळतात आमच्या ऑन स्क्रीनवर. जे लाडके प्रेक्षक किंवा श्रोते पाहत असतील त्यांच्या माहितीसाठी. हकीम फिर एक बार आते ही रिवर्स के जरिए स्ट्रोक खेलना चाहते थे अनिकेत, मगर हकीम की गेंद यहाँ टप्पा खाने के बाद घूमी, थोड़ी सी धीमी गति से आई और एक डॉट बॉल. चांगला बॉल होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा पाहायला मिळाला. उसळी घेणारे चेंडू हकीम खानच्या गोलंदाजीवर पाहायला मिळत आहेत आणि फलंदाज अक्षरशः यावेळेला आपण पाहू शकतायत तिथे खेळत नाहीयेत. त्याचं एकमेव कारण ब्युटी इज ऑनली स्किन डीप. वैविध्यता गोलंदाजी कशी असावी हे हकीम खानने आतापर्यंत दर्शवून दिलंय. मुझे तो सत्यम और रोहित यादव की याद आई, जिस तरह से ये गेंद घूमी. इस बार भी गेंद थोड़ी सी पीछे की थी और रन लेने का प्रयास तो वहाँ जरूर हुआ और 1 रन से स्कोर आगे. इस बार भी थोड़ी सी दूर गेंद थी मगर कामयाब नहीं रहे और 1 रन से स्कोर आगे जाता हुआ 60 पर पहुंचा है स्कोर. अगोदरच खेळण्याचा दृष्टिकोन ह्यावेळेला पाहायला मिळाला आणि त्या कारणास्तव शॉर्ट ऑफ लेंथ आपल्याला पाहायला मिळाली. जर कदाचित तिथून स्क्वेअर ऑफ द विकेट खेळले असते, धावा आल्या असत्या, अगोदरच जर ग्रीप बदलली नसती तर कदाचित धावा येऊ शकल्या असत्या. परंतु इथे 1 रन मिळेल आणि ज्या पद्धतीने आत्तापर्यंत अशफाक रबाडाने जे बॅटिंग केले त्याच्यावर लक्ष केंद्रित होतं. त्या शॉर्ट थर्ड मॅनच्या फिल्डरचं तिथून जर फेकी झाली असती कदाचित ते चान्सेस बनले असते, परंतु डिरेक्ट हिट झाला नाही. 1 रन मिळाली 60 वर. 5 धक्के रेड डेविल्स नोएडा टीम चे. अब तक अच्छा ओवर चलता हुआ हकीम खान इनका. हकीम सामने है अशफाक रबाड़ा. 5वां ओवर इस पारी का. पटकी हुई गेंद और उसे बड़ा हिट में खेलना चाहते थे और एक बार वैसा ही हुआ. कैच नहीं बना मगर गेंद गई 6 रनों में. चांगला फटका खेळला होता. ज्या पद्धतीने हकीम खानचा हा बॉल बाउन्स होता, खूप सुंदर पुलचा फटका पाहायला मिळाला. चांगले चेंडूला एक्झिक्यूट केलं होतं. कंट्रोल नव्हतं त्यात फिल्डरचं आणि त्या कारणास्तव चेंडू सरळ निघून जातोय. षटकारासाठी 6 धावा मिळतील अशफाक रबाडाच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या तब्बल 66 वर जाऊन पोहोचली गेले. हा फटका 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील. अतिशय देखणा फटका. ग्लोरियस शॉट 6. काफी अच्छी बैटिंग कर रहे हैं यहाँ अशफाक रबाड़ा. हालांकि विकेट जा चुके हैं, उसका दबाव कुछ भी नहीं है उन पर और आते ही उन्होंने बड़े बड़े स्ट्रोक लगाना शुरू किया और एक अच्छी पारी अब तक उन्होंने खेली है. अब तक उनकी पारी में 4 छक्के उन्होंने जड़े, 2 चौके भी आए. 36 रनों की 36 रनों की पारी अशफाक रबाड़ा द्वारा. अशफाक रबाड़ा सामने उनका साथ देने के लिए अनिकेत राठौड़. गुजरात के 2 खिलाड़ी इस वक्त मैदान के ऊपर है मगर यूपी का गेंदबाज, उत्तर प्रदेश का गेंदबाज हकीम मौलिक 11 वाघबिल ठाणे के लिए. ओह, रफ्तार से गेंद की. शायद रबाड़ा को ऐसा लगा कि गेंद घूमेगी, गेंद घूमी नहीं, सीधा गई और रबाड़ा से टकराई. थोड़ी सी रफ्तार से भी की थे प्रमोद जी. हो, निश्चित स्वरूपात ज्या पद्धतीने असं वाटलं अशफाकला की हा चेंडू बॅटवर येईल, थोडासा वळण घेणारा असेल, परंतु हा चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ जातोय आणि शरीराचा वेध घेत डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. हकीमने कमबॅक केलं या बॉलवर. फिर एक बार हकीम. अब तक अच्छी गेंदबाजी.
हो और एक बेहतरीन गेंद यहाँ देखने मिली हकीम द्वारा। हकीम आए और अपने टीम के लिए काफी जबरदस्त परफॉर्मेंस भी दिखाते हुए यहाँ देखने मिले। बाई के जरिए रन मिलेगा और हकीम ने जो ओवर किया काबिल तारीफ था और उसी के कारण एक सिक्स जरूर आया है मगर कमबैक करने में भी कामयाब रहे। थोड़ी सी गेंद बाहर की तरफ काटने की कोशिश भी रही उनकी और 5 ओवर के बाद रन बने हैं 67। 67 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. आपण पाहू शकताय रेड डेव्हिल्स नोएडा या टीमची स्थिती 67 वर. एक फायटिंग टोटल तर जरूर आहे. 5 विकेट्स आपल्याला पाहायला मिळाले. ज्या पद्धतीने अशफाक रबाडाने बॅटिंग केले, चहू बाजूने बॅटिंग करण्याची कला या फलंदाजाकडे अवगत आहे. प्रतिभावंत खेळाडू म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 36 धावा आलेत आणि जवळजवळ 12 बॉल फेस केले गेलेत. चांगली बॅटिंग 300च्या स्ट्राईक रेटने खेळत असताना पाहायला मिळतोय. 5 षटकांचा खेळ झालाय आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 67 वर जाऊन पोहोचली गेली. रेड डेव्हिल्स नोएडा या टीमची मौलिक 11 वाघबीट ठाणे टीमला आता या षटकामध्ये कमीत कमी धावा द्यायला लागतील, कारण ज्या पद्धतीने आपण पाहत आहेत गोलंदाजी, इथे आपण पाहू शकाल ऑन स्क्रीनवर कस्टमाइज बॅट्स बिलीव्ह अँड अचीव्ह आणि या ब्रँडेड 70-70च्या बॅट्स आपण पाहू शकतायत आमच्या ऑन स्क्रीनवर. यानंतरच्या मॅचच्या टॉससाठी दोन्ही टीमच्या कॅप्टनने रेडी राहायचंय. चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर श्रीजा 11 लालबाग मुंबई. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आपण टॉस बॉक्समध्ये यायचं. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे. गेंदबाजी के लिए आ चुके हैं अनिकेत मत्ते का. कल क्या बेहतरीन गेंदबाजी की थी. अमरनाथ के चिकलोली गांव से बिलोंग करने वाला ये गेंदबाज हैट्रिक लिया था इस टूर्नामेंट में इन्होंने. आज गेंदबाजी के लिए अनिकेत मत्ते. पहली गेंद, यहां गेंद खराब थी, उसका फायदा उठाते हुए स्ट्रोक तो जरूर खेला है मगर फील्डिंग भी अच्छी थी वहां बंटी की और उसी के कारण एक ही रन पर संतुष्ट रहना होगा. काय फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळाला. इथून जर थोडीशी मिस्टेक करतायत तर 4 धावा डेफिनेटली मिळाल्या असत्या, परंतु चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली फिल्डरच्या द्वारे. संघाची धावसंख्या 68. 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये आपण पाहू शकाल पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर. 68 5 विकेट के नुकसान पर पहले बैटिंग करते हुए रेड डेविल्स नोएडा उत्तर प्रदेश की टीम इस बार ऑफ स्टंप के बाहर काफी रफ्तार से की थी ये गेंद. अनिकेत मत्ते ये युवा प्रतिभाशाली खिलाड़ी है. प्रमोद जी, हमने इस टूर्नामेंट के जरिए देखा, हालांकि जब प्रोफेशनल लेवल के टूर्नामेंट होते हैं हमें 90% तो वही प्लेयर देखने मिलते हैं, मगर इस टूर्नामेंट में 90% नए खिलाड़ी देखने मिले और बहुत सारे ऐसे गेंदबाज, हालांकि महाराष्ट्र के भी, और जिन्होंने काफ़ी बढ़िया परफॉर्मेंस किया है और आने वाले दिनों में बड़े बड़े प्रोफेशनल टूर्नामेंट में खेलने का मौका उन्हें मिलेगा क्योंकि उन्होंने इस अंडर 25 बिग बैश में अच्छा खेला है. यहाँ का प्रदर्शन उनको मौका देगा आने वाले समय में प्रोफेशनल लेवल का क्रिकेट खेलने के लिए. 69 रन बने हैं 5 विकेट के नुकसान पर. अशफाक रबाड़ा 37 पर बैटिंग कर रहे हैं, मगर अनिकेत क्या रफ्तार से गेंदबाजी कर रहे हैं और ये पहचान है इस खिलाड़ी की. अनिकेत मत्ते, हो यहां थोड़ा सा काटा, धीमी गति से रखा और काटा भी इस गेंद को. यस, व्हाइट बॉल अंपायर ने करार किया है और फील्डिंग टीम ने रिव्यू भी लिया है. यस, डिसिजन पेंडिंग आहे. ज्या पद्धतीने आपण पाहताय सतीश ग्रुप सरांनी सॉफ्ट सिग्नल जो आपण पाहू शकताय व्हाईट बॉल आहे, परंतु इथून जर आपण पाहिलं तर डिसिजन पेंडिंग. थर्ड अंपायर रेफर करतील. फेअर डिलिव्हरी. अच्छी गेंद. ये खासियत है इस खिलाड़ी की, गेंद को काटते भी है और काफी रफ्तार से भी करते हैं और उसी के कारण सामने कोई भी बैटर हो, ये खिलाड़ी अंबरनाथ का चिखलोली गांव का आज अंडर 25 बिग बैश में अपने तेवर दिखाता हुआ अनिकेत मत्ते. इस बार टाइमिंग नहीं कर पाए. मिड विकेट की दिशा में गेंद खेलने का प्रयास तो जरूर हुआ था. एक रन पूरा करेंगे दूसरे का प्रयास और यहां गलती तो हो चुकी है. एक को वापस लौटना पड़ेगा. रनआउट के जरिए विकेट आता हुआ. अच्छी गेंदबाजी आखिरी ओवर में अनिकेत मत्ते. क्या गेंदबाजी कर रहे हैं, वाह अनिकेत वाह. आपको खुद को साबित करने के लिए ऐसा नहीं कि आपको 2 ही ओवर करने चाहिए, पहला ही ओवर करना चाहिए, पावर प्ले का ही करना चाहिए. आप आखिरी ओवर में भी खुद को साबित कर सकते हैं. कल हमने देखा सूरज आमले नामक गेंदबाज आया था, उन्होंने आखिरी ओवर में भी मेडन ओवर किया था.
जबरदस्त. ज्या पद्धतीने आपण पाहतायत गोलंदाजी केले अनिकेत मतेने स्लॉग ओव्हरमध्ये आणि ग्रामीण भाषेत म्हणायचं झालं तर हाणामारीचं षटक आणि त्या षटकामध्ये एवढं खूप काही एक्सपेक्टेशन असतं, ज्या अपेक्षा असतात डगआउटमधून की या षटकामध्ये 20-25 धावा मॅक्झिमम यायला हव्यात, परंतु त्या षटकामध्ये अनिकेत मते आला आणि ज्या पद्धतीने गोलंदाजी केले खरोखरच कौतुकास्पद गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. लेंथ अँड लाईनचा राजा आणि खेळपट्टी अक्षरशः आता मात्र यावेळेला पाहायला मिळते अनिकेत मतेच्या प्रेमात पडले. इस बार रबाडा के लिए ये गेंद की जरूर, मगर हवा में गेंद और खिलाड़ी गेंद के नीचे आते हुए अनिकेत मते, इस नाम की चर्चा अब टेनिस क्रिकेट जगत में होगी. आखिरी ओवर में क्या गेंदबाजी कर रहे हैं, अशफाक रबाडा को भी आउट कर कर पैवेलियन की राह पर भेज दिया. खूप चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावर भेदकता आणि अचूकता, लयबद्ध गोलंदाजी कशी करावी, नियंत्रण कसं राखावं गोलंदाजीवर हे दर्शवत असताना आत्तापर्यंत अनिकेत मतेने 5 बॉल हाताळलेत. पहा चंदू शेट्टे सर, ज्या पद्धतीने पहिल्या षटकात सोहेल शेखच्या फक्त 7 धावा आल्या आणि 3 षटकं जर आपण पाहिली तर अशफाक रबाडाने जी बॅटिंग केली होती ते वादळ आलं होतं. 3 षटकांचा आढावा घेत 10 रन, 19 रन, 23 रन आणि 5व्या षटकामध्ये फक्त 7 धावा आपण पाहिल्या हकीम खानने दिल्या आणि तिथून टर्निंग पॉईंट ठरलं ते धावांचा वेग कमी झाला होता आणि त्याचंच कारण आत्तापर्यंत प्रेशर राईज झाले ते आपण पाहू शकतायत. अशफाक रबाडा बॅक टू द डगआउट. इस वक्त मैदान के ऊपर मंसूर कुरैशी भी है, जो मुंबई के खिलाड़ी, और उनका साथ देने के लिए मंसूर कुरैशी भी आ चुके हैं. बैटिंग के लिए मंसूर कुरैशी, उर्वेश, यस, उर्वेशी. आखिरी गेंद अनिकेत मते, रफ्तार ज्यादा थी मगर कवर की दिशा में इस गेंद को खेला. रफ्तार काफी अच्छी थी स्ट्रोक की भी, और उसी के कारण इस आखिरी गेंद पर 4 रन आए. ये ओवर हालांकि अच्छा रहा, ऐसा लग रहा था कुछ क्षणों में ये स्कोर 80-85 तक जा सकता है, मगर आखिरी 2 ओवर में कंट्रोल किया उसे हकीम खान ने और अनिकेत मत्ते ने भी. हालांकि आखिरी गेंद पर एक चौका जरूर जड़ा गया, मगर फिर भी इस स्कोर को कंट्रोल रखा है अभी भी 74 में, और जीत के लिए 75 रन बनाने हैं. इस मॅच को जीतने के लिए मौलिक 11 वाघबीर ठाणे को टॉस होईल यानंतरच्या मॅचचा एक महत्वाची मॅच श्रीजय 11 लालबाग मुंबई विरुद्ध चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी यांच्यातील मॅच. आणि जाऊया टॉससाठी कुणाल दाते सरांकडे. नमस्कार, सुस्वागतम. 70-70 स्पोर्ट्स प्रेझेंट्स धमाका बिग बॅश अंडर-25 चॅम्पियनशिपमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. नेक्स्ट मॅच चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी आणि त्यांच्या विरुद्ध श्रीजय 11 लालबाग या 2 टीमच्या दरम्यान पुढील सामना आता खेळवला जाणार आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टन इथे उपस्थित राहायचे. विशारद पगारे, कॅप्टन ऑफ टीम श्रीजय 11 लालबाग. तर टॉस केला जाईल. महत्वपूर्ण सामना आहे, तिसरा क्वार्टर फायनलचा सामना. चॅलेंज स्पोर्ट्स म्हटल्यानंतर मयुरेश विलास पाटील साहेब यांचा संघ दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळणार आहे. विक्रांत जाधव यांचा संघ म्हणजेच श्रीजय 11 लालबाग आणि दोन्ही टीमचे कॅप्टन आता इथे उपस्थित झालेले आहेत. एका बाजूला प्रिन्स ऑफ भिवंडी आणि उभरता प्रिन्स ऑफ मुंबई असं म्हणायला हरकत नाहीये विशारद पगारे याला, कारण हा देखील येणारा काळ नक्की गाजवेल. आता मॅच रेफरी आले, टॉस केला जाईल. हेड हा कॉल केलाय अँड येस, हेड्स इट इज. धन्यवाद मॅच रेफरी. सचिन कदम सर आमच्याबरोबर होते. टॉस इथे झालाय आणि या मॅचचा टॉस विवेक शेलार खालिंग म्हणजेच भिवंडीचा नक्कीच एक प्रिन्स म्हणून त्या खेळाडूला ओळखलं जातं. टॉस जिंकला, निर्णय काय घेणार? टॉस जिंकून आम्ही फिल्डिंग करणार. या मॅचमध्ये वाटतं टॉस जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण हा जो सामना आहे नॉकआउट स्टेजमध्ये आला. कारण पहिल्या मॅचमध्ये तू सांगितलं होतं एवढा महत्त्वाचा नव्हता टॉस, कारण कुठेतरी परत एक वेळा संधी मिळते, परंतु अशा कंडिशनमध्ये हा टॉस महत्त्वाचा वाटतोय. हो नक्कीच, कारण का नॉकआउटला कोणताही टॉस इम्पॉर्टंटच आहे, कारण का आपल्याला स्ट्रॅटेजी करायला भेटते, कारण कोणतेही टॉस जिंकून आपण काय करायचं आहे ते करू शकतो, पण हा इम्पॉर्टंट टॉस होता. आणि आता टॉस जिंकलाय, बॉलिंग करण्याचा निर्णय. या टीमचा सामना पाहिलाय का तुम्ही, आणि कोणाला टार्गेट केलं जाईल गोलंदाजांच्या माध्यमातून? हो नक्कीच, सामना तर पाहिलेला आहे. बॅटिंग खूप चांगले करता येते,
गोलंदाजी पण चांगली आहे आणि बॅट्समॅनला आम्ही टार्गेट केलं आहे, 2-3 बॅट्समॅन आहेत त्यांना. तर एक चांगला सामना पाहायला मिळेल. हो नक्कीच. चला, खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. प्रिन्स ऑफ भिवंडी माझ्याबरोबर होता आणि उभरता प्रिन्स मुंबईचा विशारद पगारे आता माझ्याबरोबर आहे. विशारद, टॉस आता बरोबर तुमच्या बाजूने लागलेला नाहीये, परंतु टॉस जिंकला असतं तर काय केलं असतं? आम्ही बॅटिंगच करणार होतो पहिली, कारण लास्ट 2 मॅच आम्ही डिफेंडच केला स्कोर, त्यामुळे आम्ही बॅटिंगच करणार. या मॅचमध्ये कोणाकडून जास्त अपेक्षा आहेत? कारण विवेकने सांगितलं की त्यांची बॅटिंग चांगली आहे, काही खेळाडूंना आम्ही टार्गेट करूनच चाललोय, परंतु तुला असं काय वाटतं की कुठला तरी एक ट्रम्प कार्ड जो चालला पाहिजे या मॅचमध्ये, जो मागच्या 2-3 मॅचमध्ये चाललेला नाहीये तुझ्याकडून? म्हणजे माझं पण पूर्ण 6 ओव्हर खेळणं इम्पॉर्टंट आहे आणि मग परत आम्ही 70 ते 75 मध्ये गेलो. आमचा बॉलिंग अटॅक खूप चांगला आहे, त्यामुळे ही संधी विक्रांत जाधव यांच्या माध्यमातून तुम्हाला देण्यात आली. अंडर-25 चा एक संघ त्यांनी बांधलाय. मुंबईचे बहुतांश खेळाडू तुमच्या टीममध्ये पाहायला मिळतात, त्यांच्याबद्दल काय म्हणशील आणि ओव्हरऑल स्पर्धेबद्दल तुझ्या काय भावना आहेत? स्पर्धा खूपच मोठी आहे आणि विक्रांत जाधवला तर धन्यवादच म्हणता येईल, कारण त्यांनी खूप आमच्यासारख्यांना चान्स वगैरे दिला एक स्पर्धा खेळ. हा तर विशारद, नक्कीच हा देखील प्रिन्सेस ठरेल. मुंबईचा येणारा हंगाम, येणारे अनेक स्पर्धा तो देखील मुंबई क्रिकेटसाठी गाजवताना, आपल्याला टेनिस बॉल क्रिकेटसाठी देखील गाजवताना पाहायला मिळेल. अपेक्षा करूया लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील त्याने चांगले योगदान द्यावं, चांगलं क्रिकेट खेळावं, कारण इथून पुढे या खेळाडूंची एक वेगळी जर्नी आणि तेवढीच वेगळा प्रवास सुरू होणार आहे या अंडर-25 चॅम्पियनशिपच्या माध्यमातून. नुकताच टॉस झालेला आहे आणि टॉस विवेक शेलार या कॅप्टनने जिंकला. तो कॅप्टन होता चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी या टीमचा आणि टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय विवेक शेलार यांनी घेतलाय. नक्कीच हा सामना देखील चांगला रंगेल. अशफाक रबाडाची फलंदाजी तुम्ही पहिल्या सत्रामध्ये पाहिली आहे, परंतु दुसऱ्या सत्रामध्ये विरोधी टीम म्हणजेच वाघबीचा संघ तो देखील पलटवार करताना आपल्याला पाहायला मिळेल मौलिक इलेव्हनचा. तर पाहायला विसरू नका हाही सामना. जाऊया परत एक वेळा कॉमेंट्री बॉक्समध्ये, तिथे ऐकूया प्रमोद शेडगे सर आणि त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राचा बुलंद आणि गोड आवाज चंदू शेटे सर यांना धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. IPLचा एक गोड आवाज, मराठी समालोचक म्हणून ज्यांनी कित्येक वर्ष आपण पाहिलं, जिओ सिनेमा पूर्णपणे खऱ्या अर्थानं प्रेमात पाडलं प्रत्येक लाडक्या प्रेक्षकाला. अशा आवाजाची जादू म्हणजेच कुणाल दाते सर, आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. अगदी थोड्याच वेळात ह्या वेळेला आपण पाहू शकता सामन्याला सुरुवात होते. ज्या पद्धतीने बॅटिंग केली अप्रतिम अशफाक रबाडाने, सुपर बॅटिंग करत असताना ज्याच्या बॅटमधून जवळपास 38 रन या पाहायला मिळाल्या आणि मतेने जी गोलंदाजी केली अतिशय चांगल्या पद्धतीने अनिकेत मतेने त्याला बाद केलं. शेवटचं जे षटक होतं डेथ ओव्हरचं ते अतिशय सुंदर पद्धतीने कलात्मक पाहायला मिळालं षटक. जाऊया मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी सामन्याला होते सुरुवात आणि सिग्नल येतो ह्या वेळेला आमच्या ऑफिशियल गुणलेखक ज्ञानेश्वर मुकादम यांना. गौरव शर्मा पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येत आहेत. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. हकीम खान यांच्या जागी इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आपण पाहत आहेत ओमी केनीला आपण पाहू शकताय. तर गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय गौरव शर्मा. किरण पवार यांच्या जागी गौरव शर्माला इम्पॅक्ट प्लेअर आपल्याला पाहायला मिळतोय आणि तिथे सतीश ग्रुप सरांनी तो सिग्नल सुद्धा दिला. सामन्याला होते सुरुवात. विजयासाठी टार्गेट सेट केले गेले ते आपण पाहत आहेत. 75 धावा 6 षटकांमध्ये. पहिलाच बॉल आपण पाहत आहेत खूपच बाहेर होता आणि यस वाईट बॉलने सुरुवात केली गौरव शर्मा या गोलंदाजाने. पहिल्याच बॉलवर 1 धाव मिळेल. सांघिक अकाउंट ओपन होत असताना पाहायला मिळतं 1 रन. अतिशय सुंदर ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. धमाका बिग बॅश अंडर-25 चॅम्पियनशिप 2025 चा शेवटचा दिवस. ओमेकेनीचा फटका यावेळेला पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलत असताना पाहायला मिळतो. ट्रेडमार्क शॉट, पंचांचा सिग्नल येतो. यस, इट इज अ 6 रन. गुड शॉट, मैग्निफिसेंट टाइमिंग. 6. काफी बढ़िया स्ट्रोक ओमकार केनी के बैट से आता हुआ. इस सीजन में काफ़ी बढ़िया फॉर्म में चल रहे हैं. कल भी राजकोट में मैच खेला. पिछले वीक में अगर देखा जाए पाली में बेस्ट बैटर रहे थे, रोहा में मैन ऑफ द सीरीज रहे थे, राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी में मैन ऑफ द सीरीज रहे थे.
हालांकि जेपीएल भी खेला और बहुत सारे टूर्नामेंट इस सीजन में इस खिलाड़ी ने काफी बढ़िया प्रदर्शन किया है। हालांकि बारिश क्रिकेट, रेनी क्रिकेट, आदित्य प्रिया लॉजिस्टिक से खेलते हुए क्या बेहतरीन बैटिंग की थी और ये वही परफॉर्मेंस यहाँ कायम रखते हुए 6 रन। लो फुलटॉस बॉल होता. कधी कधी लो फुलटॉस बॉलवर विकेट सुद्धा मिळत असतात, परंतु ओमी केनीने ज्या पद्धतीने हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला अतिशय सुंदर पाहायला मिळाला. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटचा उपयोग जरूर केला गेला होता. चेंडू यावेळेला निघून जातोय, विकेट किपरच्या हातातून सुटला आहे, परंतु तिथे कोणतीही धाव येत नाहीये. डॉट बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 7 या धावसंख्येवर. 75चं टार्गेट आपल्याला पाहायला मिळतं. गौरव शर्मा आपल्या गोलंदाजी मार्कवर. 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. ऑफ साईडला जरूर चेंडूला एक्झिक्यूट करत असताना 1 रन मिळेल. चांगला खेळून काढलाय. ग्राउंड स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर पुढे सरसावेल, तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. 3 बॉलचा खेळ झालाय. अंडर 25चे हे खेळाडू आता चर्चेत येताना आपल्याला पाहायला मिळतात. या भिनारच्या मैदानापासून चर्चा आणि फक्त चर्चा राहील की कोणते खेळाडू चांगले खेळलेत, कोणत्या संघाला मात्र आपण ऑल इंडिया ओपन क्रिकेट खेळू शकतो, हे सुद्धा मात्र काही पॅकर्स आता चर्चा करत असतील, काही संघ चर्चा करत असतील. आणि त्याच पद्धतीने म्हणूनच हा प्लॅटफॉर्म 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून पाहायला मिळतो. हेमंत बनियाल सर आणि तारिक भाई यांच्या माध्यमातून हे प्लॅटफॉर्म निर्माण केलंय. ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला ऑन ड्राईव्ह खेळत असताना सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 9 या धावसंख्येवर. गौरव शर्माचा पहिला बॉल वाईड आला आणि त्यानंतर षटकार आल्यानंतर स्वतःमध्ये गुणवत्ता काय आहे, स्वतःमध्ये इम्प्रोव्हायझेशन कसं करायचं, इट इज नो नेव्हर लेट टू मेंड. सुधारणेला कधीच उशीर होत नसतो खेळाडूंकडून आणि त्याचंच प्रात्यक्षिक पहिल्या षटकामध्ये गौरव शर्मा दर्शवत असताना पाहायला मिळतोय. चांगला बॉल होता ह्यावेळेला. फुलर लेन्सचा बॉल थोडंसं प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा दृष्टिकोन बाळगला. कोणती धाव येत नाहीये. डॉट बॉलची सांगता होत असताना बॉल फेकून झाले ते 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचली गेली. मौलिक 11 वाघबीळ ठाणे या टीमची 75 धावांचा पाठलाग करत असताना ऑफ साईडला ड्राईव्ह खेळला जातोय. ऑन दी अप खेळला गेला होता, कोणती धाव मिळणार नाही. चांगली फिल्डिंग होते आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती अखेर गौरव शर्माच्या नावावर हे पहिलं षटक जाईल यात मात्र शंका नाही आहे. परंतु जमेची बाजू चंदू सर आपण पाहिलं तर दोन्ही फलंदाज आतापर्यंत बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. ही जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते. हाँ जी हाँ, बिल्कुल बराबर. विकेट नहीं आया है और रन भी 9 बने हैं. ये मुकाबला बड़ा है और 2 बड़ी टीमों के बीच का ये संघर्ष है और अच्छी शुरुआत गेंदबाज गौरव ने भी की, मगर दूसरी तरफ विकेट भी हासिल नहीं हुई उन्हें. ओमकार खेनी और बंटी बद्री के ऐसे बैटर है, अगर मैदान पे टिके रहे तो ये मुकाबला आसानी से जीत भी सकते हैं. मगर दोनों टीमें अच्छी है, मजा आएगा मैच में. दोन्ही संघ अप्रतिम आहेत. बंटी बद्रिके रॉकी ग्रुप चषकाला जबरदस्त ज्याने अप्रतिम चांगला खेळ केला गेला होता आणि विनर सुद्धा राहिले होते. तोच संघ, तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. मनोहर बाजारळी या टीम मधून त्याने नेतृत्व केलं होतं ॲज अ कॅप्टन म्हणून. खूप चांगल्या पद्धतीने खेळ साकारला गेला होता. तोच बंटी बद्रिके आपण पाहत आहेत. हर हुन्नरी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ओमी केनीला आपण पाहू शकताय. तर एका साईडला बंटी बद्रिके. 9 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. विशाल रॉय गोलंदाजी मार्कवर येताना 5 पर ज्याने घेतलं होतं. विकेट हॅट्रिक सुद्धा साध्य केली गेली होती. आज तो विशाल रॉय आपल्याला पाहायला मिळतो. अतिशय चांगला खेळ. एकाच टीममध्ये दोन्ही खेळाडू होते ज्या वेळेला ओपन क्रिकेट पाहायला मिळालं, परंतु आज आमने सामने असताना पाहायला मिळतो. हीच खरी मजा असते ज्या वेळेला आपण पाहतो अंडर 25च्या खेळाडूंना जी संधी मिळते आणि त्या संधीचं सोनं आता करत असताना. गेल्या वर्षात आपण पाहिलं 2024 मध्ये अंडर 24चा फॉर्मॅट आणि यंदाच्या हंगामामध्ये अंडर 25. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटचं टॉप एज, पाठीमागे चेंडू निघून जातोय. शॉर्ट फाईन लेगला. कोणती चुकी करणार नाही आहेत. उसळत्या चेंडूला खेळू शकले नाहीत आणि फलंदाज बॅक टू द डगआउट. बंटी बद्रिके बैक टू द पवेलियन. ये विशाल रॉय है और ये बाउंसर नाम से भी जाने जाते हैं और आते ही पहली गेंद बाउंसर ही की और बाउंसर पर विकेट भी हासिल की है. मगर यहाँ कमबैक करना होगा बैटिंग टीम को भी. मगर यहाँ अच्छी गेंद थी और विकेट भी हासिल की. चांगला झेल टिपला त्या ठिकाणी. शॉर्ट फाईन लेगला आपण पाहत आहेत. झेल घेतल्यानंतर 70-70च्या या स्टिकरकडे पाहत राहिले
आणि यावेळेला आपण पाहू शकतात फलंदाज बाद होताना 90वर पहिला एकंदरीत 9वर पहिला धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. गौरव शर्माने चांगली गोलंदाजी केली. तो प्रेशर कदाचित विशाल रॉयच्या गोलंदाजीवर यावेळेला स्पष्टपणे दिसून आला आणि त्याचा फायदा विशाल रॉयला सुद्धा मिळाला. चांगला बॉल होता. पहा रिॲक्शन बंटी बद्रिकेचं मोठा प्रहार करण्याच्या दृष्टिकोनातून ते खेळले होते, परंतु इथे परफेक्ट बॅटचं एलिव्हेशन त्याप्रमाणे आपण पाहू शकता. टायमिंग प्रॉपरली नव्हतं आणि इथून फलंदाज बाद होताना दुसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलवर सफलता मिळाली. 9वर पहिला धक्का बसतोय. मौलिक 11 वाघबीट ठाणे टीम. यश कोठारी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. भागीदारी रचली जाईल का? पार्टनरशिप खूप महत्त्वाची भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये. समंजसपणाचं क्रिकेट तुम्हाला खेळावं लागतं. जेव्हा पाठलाग करता धावांचा अचीव करता त्यावेळेला तुम्हाला एक चांगल्या पद्धतीने विचारसरणी करून खेळावं लागतं क्रिकेटच्या खेळामध्ये. आता ते करतील का यश कोठारी? क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना, शॉट थर्ड मॅन, गली रिजन, कव्हर पॉईंट आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक एक्स्ट्रा कव्हर सर्कलमध्ये घेतला गेला आहे. लॉंग ऑफला आपण पाहू शकताय वाईडिश थोडा आहे. त्याचप्रमाणे एक मिड ऑन आपण पाहू शकताय. डीप मिड विकेट नाही आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगला आपण पाहू शकतायत. अशा पद्धतीने क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळते. चांगला बॉल, परफेक्ट यॉर्कर यावेळेला पाहायला मिळतोय. मजबूर केलं होतं आणि चांगला थ्रो सुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अतिशय चांगली देखणी फिल्डिंग पाहायला मिळते. सिंगल मिळेल. चिकी सिंगलच्या माध्यमातून दुहेरी आकड्यामध्ये संघ जाऊन पोहोचते 10वर. मौलिक 11 वाघबीट ठाणे. अंडर फ्लड स्लाइटमध्ये आपण पाहतायत या स्पर्धेचं आयोजन नियोजन अतिशय चांगलं दर्जेदार आयोजन कसं असावं. 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून वेगवेगळे धमाके आपल्याला पाहायला मिळाले. हे 16वा धमाका आपण पाहतायत. येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा अनेक धमाके आपल्याला पाहायला मिळतील आणि प्रत्येकजण जेव्हा 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून आयोजन केलं जातं, प्रत्येक संघ प्रत्येक खेळाडू खेळण्यासाठी तत्पर असतात स्पर्धेमध्ये. क्वालिटी ऑफ क्रिकेट. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. ओमी केनी या वेळेला फसतील की काय? यस, डेफिनेटली. काय गोलंदाजी केले विशाल रॉयने. अप्रतिम गोलंदाजीचा तिखट मारा, प्रभावित मारे पाहायला मिळत आहेत आणि ओमी केनी बॅक टू द पॅव्हिलियन. कागदोपत्री स्ट्रॉंग राहिले परंतु मैदानाच्या आतमध्ये थोडेसे फ्लॉप ठरले. सुरुवात चांगली झाली होती षटकाराने परंतु विशाल रॉय आला आणि विशाल रॉयने मात्र ओमी केनी नावाचं वादळ या वेळेला थांबवलं. फलंदाजाला बाद केलं. बॅक टू द डगआउट. इस गेंदबाज ने कल भी अच्छी गेंदबाजी की थी. आखिरी मैच में 5 पर लिया था, 5 विकेट लिए थे और इस मैच की भी शुरुआत काफी अच्छी रही. 2 बड़े झटके दिए हैं और एक ही ओवर में 5 विकेट हासिल किए थे. यहाँ हैट्रिक के साथ 5 विकेट एक ही ओवर में लिए थे और इस मैच में भी अच्छी शुरुआत की है. बंटी बद्रिके और ओमकार केनी दोनों प्रारंभिक बैटर को आउट किया है उन्होंने. चांगली गोलंदाजी विशाल रॉय. सलामीची जोडी यावेळेला ब्रेक करत असताना पाहायला मिळत आहेत. ओमकार केनी 5 बॉलमध्ये 7 धावा. ज्या पद्धतीने गुडलेन स्पॉटवरून हलकासा यावेळेला चेंडूला कलात्मक गोलंदाजी करताना फिंगरचा परिपूर्ण वापर करताना विशाल रॉय पाहायला मिळतोय. थोडासा वळण घेणारा चेंडू होता. परफेक्ट मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होऊ शकला नाही आणि त्यामुळे टॉपेज लागला बॅटचा आणि सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. कोणतीही चूक केली नाही मिस्टर आपण पाहू शकतायत लोकेश मीना यांनी चांगल्या पद्धतीने विकेट किपिंग. आतापर्यंत संघाची धावसंख्या 10वर जाऊन पोहोचले गेले. 10 रन, 75 धावांचं लक्ष आहे. मौलिक 11 वाघबीट ठाणे टीम. न्यू बॅटर राजा शर्मा. अतिशय चांगला चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध घेतला गेला होता. अपील तर उत्साहाने केली होती परंतु त्या अपीलमध्ये आत्मविश्वास थोडासा जाणवला परंतु इथे पंचांवर कोणताही इफेक्ट नाहीये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 10 रन. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्यानंतर विशाल रॉयने जी गोलंदाजी केली ती वाखण्याजोगे. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. नेत्रदीपक कामगिरी, विलक्षण कामगिरी पाहायला मिळते मिस्टर विशाल रॉयची. अतिशय चांगलं क्रिकेट अंडर 25चं पाहायला मिळतं. चर्चा फक्त एकच आहे अंडर 25ची बिग बॅश धमाकाची. प्रत्येकाच्या ओठांवर फक्त हेच चर्चा राहिले या स्पर्धेची. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. हवेत आहे चेंडू आणि यस, गली रिजन मध्ये कोणतीही चुकी करणार नाही आहेत. फलंदाज बाद होताना कोणताही तग लावून राहत नाही आहेत फलंदाज. बॅक टू द पॅव्हिलियन मिस्टर उर्वेश. मॅग्निफिसंट कॅच. फलंदाज बाद.
पहले ओवर में 3 विकेट हासिल किए इस खिलाड़ी ने और विकेट लेने के लिए जाना जाता है ये खिलाड़ी। और आज पूरे टूर्नामेंट में चर्चे जिन जिन खिलाड़ियों के होंगे उसमें ये नाम भी शामिल है, विशाल रॉय, विशाल बाउंसर। पॉवर रिप्लेमध्ये आपण पाहू शकताय ज्या पद्धतीने राजा शर्मा पहिला बॉल डॉट आल्यानंतर थोडंसं प्रेशराईज झाले होते आणि इथून ते रिॲक्शन करतायत की थोडंसं इनसाइड आउटचा फटका खेळायला हवा होता, परंतु तसं काही जमलं नाही आणि सरळ चेंडू गली रिजनमध्ये निघून जातोय। कोणतीही चुकी केली नाही त्या ठिकाणी उर्वेशने। संघाची धावसंख्या 10 वर 3 धक्के आतापर्यंत लागले गेलेत 75 धावांचा पाठलाग करताना। ज्या पद्धतीने फलंदाज तग लावून राहत नाहीयेत, म्हणतात ना पिंपळाच्या रोपासारखं खडकावर उगवता आलं पाहिजे, निर्भीडपणे निर्धास्तपणे त्या वाटेवर चालता आलं पाहिजे। वादळाचं काय ती येतात आणि जातात, परंतु मातीत पाय घट्ट राहून उभं राहता आलं पाहिजे। तुम्हाला खेळपट्टीवर सातत्याने खेळाडू म्हणून तुम्ही उभं राहायला हवं। जेवढ्या धावा येतील तेवढ्या धावा मात्र संघाच्या हितकारासाठी सातत्याने पाहायला मिळतात, परंतु इथे कोणताही फलंदाज तग लावून राहत नाहीयेत। मजबूर करतोय विशाल रॉय, आतापर्यंत 3 विकेट्स त्याने घेतलेत, म्हणजे सातत्याचं नाव म्हणजेच विशाल रॉय गोलंदाजीच्या बाबतीमध्ये। सुपर बॉलिंग, 10 रन। न्यू बॅटर सूर्या नायडू, अतिशय चांगला खेळाडू, दर्जेदार खेळाडू म्हणून या खेळाडूची चर्चा नेहमीच आपल्याला पाहायला मिळते। अप्रतिम चांगला बॉल होता, परफेक्ट यावेळेला व्हाईट यॉर्करने खेळला गेला। तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर अशफाक रबाडा पुढे सरसावतील, फेकी करतील, तत्पूर्वी सिंगल मिळते। या संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 11 वर जाऊन पोहोचली गेली। 11 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत। दुसरे षटक सफल आणि यशस्वी रीतीच्या मार्गावर आपल्याला पाहायला मिळालं। षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले, संघाची धावसंख्या 11। टेनिस क्रिकेट ब्लास्ट आपण पाहताय डिस्ट्रिक्ट वाईज क्रिकेट टुर्नामेंट ठाणे वर्सेस पालघर 5 फेब्रुवारी 2025 6 वाजता पाहायला मिळेल। विवेक शेलार आणि एका साईडला आपण पाहतायत पालघरचा वंडर बॉय अनिकेत राऊत, तर एका साईडला आपण पाहू शकणार आहोत मुंबईचा संघ खेळ रायगड या टीम बरोबर 7:30 वाजता 5 फेब्रुवारीला आकाश चिंदारे याला आपण पाहणार आहोत उस्मान पटेल यांच्या बरोबरीने। पालघरमधून पुन्हा एकदा अनिकेत राऊत आपल्याला पाहायला मिळतील आणि पालघर वर्सेस पुणे आणि त्याच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतील अतिशय चांगल्या पद्धतीने कृष्णा गवळी या स्पर्धेमध्ये सुद्धा तो खेळला होता। 9 वाजता असेल 5 फेब्रुवारीला डिस्ट्रिक्ट वाईज क्रिकेट टुर्नामेंट, चौटा हिरवा गुरुदत्त ग्राउंड मानकोली। रेड डिव्हिल्स प्रेझेंट उत्तर प्रदेश धमाका बिग बॅच 24 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी। चॅम्पियन्स टीमला 10 लाख रुपये आणि रनर अप 6 लाख। 8 टीम 6 मॅचेस, इम्पॅक्ट प्लेयर लीग मॅचेस आणि कॉन्टॅक्ट करू शकता चंदू शेट्टी सर, कुणाल दाते सर, निलेश परदेशी। लाईव्ह ऑन 77 स्पोर्ट्स ऑफिशियल यूट्यूब चॅनल। गौरव शर्मा, अप्रतिम चांगला फटका आहे, गुडघ्यावर बॅलन्स करत चेंडूला फेकून दिलंय, घुटना टेक और सिक्सर देख, काय फटका खेळलाय, 6 धावा। सूर्या नायडू, सूर्या के बैट से आता हुआ एक बड़ा स्ट्रोक। अभी भी ये मैच खत्म नहीं हुआ, हालांकि थोड़ा सा दबाव जरूर है क्योंकि पहली पारी में भी इसी तरह से बैटिंग हुई थी। 4 विकेट जल्दी आउट हुए थे, 17 पर 4 थे। इस पारी में भी थोड़े से विकेट जरूर गए, मगर कमबैक करना चाहिए। जिस तरह से अशफाक रबाडा खेला पहली पारी में, उसी तरीके से किसी को तो खेलना होगा। हो डेफिनेटली चंदू सर, ज्या पद्धतीने आतापर्यंत गौरव शर्माच्या पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर सूर्या नायडू, परंतु कमबॅक करणं जाणतोय गौरव शर्मा। अतिशय चांगला चेंडू होता, कोणताही वळण घेणारा नव्हता, सरळ चेंडू विसावला विकेट किपरच्या हातामध्ये। चांगला कमबॅक करत असताना ऑफस्टंपच्या थोडंसं बाहेर जेव्हा चेंडू तुम्ही पिच करता त्यावेळेला उजव्या हाताच्या फलंदाजाला कठीणाई निर्माण होते आणि तेच करत असताना आपण पाहतायत गौरव शर्मा सूर्या नायडूच्या विरोधात। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 17 रन। यावेळेला स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, चेंडू सरळ निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये। संघाची धावसंख्या स्थिरावली गेले, आतापर्यंत आपण पाहिलं तर 17 वर थांबली गेले। चंदू सर, ज्या पद्धतीने गोलंदाजी केले गौरव शर्माने वाखाणण्याजोगे पाहायला मिळते। अचूक टप्प्यावर भेदकता आणि लयबद्धता कशी असावी हे गौरव शर्माने प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांच्या विरोधात दाखवून दिले गेले। क्लास बॉलिंग, चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर ज्या पद्धतीने आपण पाहतायत बॅटची एज, स्पोर्ट्समॅन स्पिरिट काय असतं हे सूर्या नायडू दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळतो। हॅट्स ऑफ असेल
सूर्या नायडू याला माहिती होतं माझ्या बॅटची एज हलकीशी लागली होती. पंचांकडे अपील करत असताना मात्र स्वतःहून क्रीजमधून निघून गेला आणि इथे आपण पाहत आहे संकटाच्या वेळी सुद्धा मात्र आम्ही चांगलं खरेपणाचं क्रिकेट दाखवू शकतो हे सूर्या नायडूने यावेळेला दाखवून दिलं गेलं. हॅट्स ऑफ असेल सूर्या नायडूला. हेलीकॉप्टर उड़ाना चाहते थे, कामयाब नहीं हुए और एक विकेट का पतन यहाँ होता हुआ. गौरव शर्मा भी एक काफ़ी अच्छे गेंदबाज है, हालांकि प्रोफेशनल लेवल का क्रिकेट पिछले 2 साल से अच्छा खेल रहे हैं और जो अनुभव है उनका यहाँ दिखाते हुए और एक विकेट का पतन होता हुआ. 17ला 4 धक्के बसले गेलेत. प्रथमेश चव्हाण घाटकोपरचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. आज काहीतरी करून दाखवण्याची इच्छाशक्ती प्रबळ करावी लागेल. तगडी इच्छाशक्ती, चिरेबंद आत्मविश्वास आणि आरपार प्रामाणिकपणा या 3 गोष्टींचा जेव्हा जेव्हा तुम्ही वापर करतील तेव्हा एक चांगले खऱ्या अर्थानं खेळाडू बनतील आणि आज तेच करावं लागणार आहे. 17वर 4 धक्के बसले गेलेत. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. षटक क्रमांक 3. गौरव शर्माचा हा बॉल अगदी खाली राहिला होता. सबमरिंग डिलिव्हरी. ऑफ्टमच्या जवळून चेंडू निघून जातोय विकेटकीपरच्या हातामध्ये. गुड डिलिव्हरी. 5 बॉलचा खेळ झालाय. 17वर आतापर्यंत खेळ थांबलाय, स्थिर राहिलाय. कोणताही फलंदाज तग लावून राहत नाहीयेत आणि त्याचा बेनिफिट हे गोलंदाज जरूर मिळवत असताना पाहायला मिळत आहेत. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग बाय गौरव शर्मा. आतापर्यंत दुसरं षटक आहे गौरव शर्माचं. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं आणि तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल घेऊन येईल गौरव शर्मा. आतमध्ये येणारा हा चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला परंतु स्लोवर 1 चेंडू आपण पाहू शकलात. अशा प्रकारे हा चेंडू डॉट आणि 3 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या 17वर जाऊन पोहोचली गेली. आता 18 बॉल आहेत आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा जवळपास 58 रनची आवश्यकता असेल. 18 बॉल आणि 58 रन्स. चंदू सर काय म्हणतील? 3 षटकांचा आढावा घेत पहिल्या षटकात 9, दुसऱ्या षटकात 2, तिसऱ्या षटकात 6. चांगली गोलंदाजी, अच्छी गेंदबाजी रही है पहले तीनों ओवर में. गौरव शर्मा और विशाल रॉय अपना यहाँ एक्सपीरियंस दिखाते हुए और बैकफुट पर ढकेला है मौलिक 11 वागबे ठाणे टीम को. मगर ये टीम भी हार मानने वाली नहीं है. हालांकि लक्ष्य बड़ा हो चुका है मगर यहाँ से भी कोशिश करनी चाहिए. यहाँ मैदान के ऊपर एक तरफ यश कोठारी है, अंधेरी के चकाला के ये खिलाड़ी, और दूसरी तरफ मैदान के अंदर प्रथमेश चौहान घाटकोपर के खिलाड़ी है मुंबई के. दोनों को एक मौका भी है खुद को साबित करने का और इस मौके पर बैटिंग करनी होगी दोनों को भी. निश्चित स्वरूपात चंदू सर ज्या पद्धतीने दोन्ही फलंदाज जर आता चांगले खेळले, एक षटक जर मोठं पाहायला मिळालं तर कदाचित कमबॅक करण्याची चान्सेस मिळू शकतात. 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून रिपब्लिक डे अर्थातच 75वा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करणार आहोत आणि त्या स्पेशल एडिशन असेल न्यू लॉन्चिंग 70-70 ब्रँडेड टी शर्ट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर कोणाला हवे असतील तर 70-70 या मात्र जरूर कॉन्टॅक्ट नंबर करा आणि या कस्टमाइज बॅट्स बिलीव्ह अँड अचीव्ह 70-70 ब्रँडेड बॅट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 869937096199555576 या नंबरवर आपण जरूर बुक करू शकता या ब्रँडेड बॅटेड कस्टमाइज बॅट्स. जाऊया मॅचच्या दिशेने. 18 बॉल आणि विजयासाठी 58ची आवश्यकता. चांगला बॉल होता ह्यावेळेला. परफेक्ट यॉर्कर मजबूर केलं. खेळण्यासाठी 1 रन मिळेल. हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. लॉंगॉनकडून फिल्डर पुढे येतात अशफाक रबाडा. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 18वर जाऊन पोहोचली गेली. आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस, अंतिम रात्र. चॅम्पियन्स कोण बनेल यंदाच्या हंगामामध्ये 2025 तो आजचा दिवस सुवर्ण हस्ताक्षरामध्ये कोण कोरून ठेवेल. धमाका बिग बॅश अंडर-25 चॅम्पियनशिप 2025. 70-70 स्पोर्ट्स म्हटलं आणि त्यांचं आयोजन म्हटलं तर डेफिनेटली तुम्हाला डिसिप्लिन इज मोस्ट इम्पॉर्टंट. वेळेच्या बाबतीमध्ये तर शार्प आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. नो एक्सक्यूज हे आपण सातत्याने पाहिलं आहे. 4 षटकांचे सामने का खेळवले त्याचं आपण पाहिलं. कुणाल दाते सरांनी ते समोर उद्दिष्ट ठेवलं की येणाऱ्या भवितव्यामध्ये त्या खेळाडूंना काहीतरी डिसिप्लिन माहिती असायला हवं. बॅटची एज अँड टेकन. फलंदाज बाद. 18वर 5वा धक्का. 18 लॉस ऑफ 5 विकेट.
प्रथमेश भी आउट होकर पैविलियन की तरफ चलते हुए यहाँ एक के बाद एक विकेट वापस लौट चुके। पहली पारी में ये टीम संकट में थी रेड डेविल्स। पहले 2 ओवर में 4 विकेट जब गए थे, 17 रन सिर्फ बने थे, मगर उसके बाद एक आंधी आई और उस आंधी का नाम था अशफाक रबाड़ा। मगर दूसरी पारी में सभी गेंदबाज विशाल रॉय और गौरव शर्मा दोनों भी काफी बढ़िया गेंदबाजी करे और एक के बाद एक विकेट का पतन भी होता हुआ। चांगली बॉलिंग आतापर्यंत पाहायला मिळते विशाल रॉय। खऱ्या अर्थानं आपण सातत्याने म्हणत असतो की फलंदाजांचा कर्दन काळ म्हणून आपण पाहू शकतायत, परंतु इथे आपण पाहतायत तेच झालंय। आतापर्यंत गोलंदाज विशाल रॉयने ज्या पद्धतीने गोलंदाजी केले, अतिशय वाखाणण्याजोगे अचूक टप्प्यावर भेदक मारा, लेंथ अँड लाईनचा राजा। पहा, फक्त वेग असून चालत नाही, तुम्हाला क्रिकेटच्या खेळामध्ये ॲज अ गोलंदाज म्हणून आपण पाहतायत तुमच्याकडे वेग असावा लागतो। वेग नसेल तर तुमची अचूक टप्पा, अचूक दिशा असावी लागते। या गोष्टी खूप मायने राखतात ॲज अ प्लेअर म्हणून। इथून आपण पाहिलं तर हा चेंडू जरूर लेग स्टंपला सोडून जाणारा होता, खूपच बाहेर। व्हाईट बॉलचा इशारा। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 19 वर जाऊन पोहोचली गेली। मौलिक 11 वाघबील ठाणे ही टीम स्ट्रगल करताना पाहायला मिळते। 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झाला। विशाल रॉय आपल्या गोलंदाजी मार्कवर। व्हाईट बॉलचा इशारा येत असताना 1 रन ॲड होईल, 19 वर जाऊन पोहोचली गेली। अतिशय चांगला खेळ क्रिकेटच्या मैदानात सुरू आहे। अंडर 25 सामना क्रमांक 2 आजच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळतोय। लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्या सर्वांचं करूया आपण या डीडी स्पोर्ट्स भिनार या ऐतिहासिक मैदानात सहर्ष स्वागतम। चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये। ही विशाल रॉयची ताकद आहे, ही ओळख आहे आणि काय गोलंदाजी केले। हरपन मौला खेळाडू म्हणायला वावगं ठरणार नाहीये विशाल रॉयला। संघाची धावसंख्या 19, बॉल फेकून झाले 3, चौथे षटक प्रगतीपथावर। 19 धावा, 5 विकेट्स आतापर्यंत पाहायला मिळत आहेत। गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने। विशाल रॉयचा हा भन्नाट वेग पाहायला मिळतो, अगदी स्टंपच्या वरून थोडाफार कुठेतरी मिस करत चेंडू निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये। एकच धागा पकडून गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय विशाल रॉय आणि फलंदाज पूर्णपणे बीट होत आहेत असं वाटतं। विकेट किपर आणि गोलंदाजामध्ये जणू काही प्रॅक्टिस चालू आहे। 19 धावा, 5 विकेट्स, 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय। काय बॉलिंग केले। स्लोवर 1 चेंडू होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला। चेंडू निघून जाईल मिडॉनच्या क्षेत्रात, तिथून फेकी होईल। एकच धावेवर सॅटिस्फाईड। संघाची धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचली गेली। बॉल फेकून झाले ते 5, चौथे षटक हे प्रगतीपथावर आहे। आपण पाहत आहेत धमाका बिग बॅश अंडर 25 चॅम्पियनशिप 2025 येणारे धमाके हे सुद्धा प्रसिद्ध होताना आपल्याला पाहायला मिळतील। ही 16वी जी स्पर्धा आहे, धमाकेवर धमाके होत गेले आणि प्रचंड प्रतिसाद हा लाडक्या प्रेक्षकांचा आणि ओनरचा सुद्धा मिळाला। ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केलं गेलंय। चांगला फटका होता, तेवढीच चांगली फिल्डिंग सुद्धा पाहायला मिळते। फक्त मिळेल एकच धाव आणि मौलिक 11 वाघबीट ठाणे टीम जाऊन पोहोचते 4 षटकांच्या अखेरीस 21 या धावसंख्येवर 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। 21 ला 5 धक्के 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर। काफी अच्छी गेंदबाजी, पूरी तरह से दबाव अब मौलिक 11 वाघबील पर बना है इस वक्त रेड डेविल्स नोएडा टीम ने, और अभी भी 12 गेंदें शेष है और इस मैच को जीतने के लिए 54 रनों की आवश्यकता। कमिंग सून टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळेल गुजरात टेनिस क्रिकेट लीग सीझन 1 आणि चॅम्पियन्स टीम जर आपण पाहिलं तर 12 लाख रुपये, रनर अप 6 लाख रुपये, मॅन ऑफ द सिरीज बाईक, बेस्ट बॅट्समनसाठी 25,000, बेस्ट बॉलरसाठी 25,000 रोख रक्कम आणि बेस्ट फिल्डरसाठी 10,000 रुपये। टॉप 8 इन्व्हायटेड टीम्स आपल्याला पाहायला मिळतील आणि या स्पर्धेमध्ये आपण सहभाग जरूर होऊ शकता। तदनंतर भारतीय जनता पार्टी, कपिल पाटील फाउंडेशन, जयकुमार युवा प्रतिष्ठान, एकविरा स्पोर्ट्स व गुरुदत्त चौटा हिरवा मानकोली आयोजित जे आपण पाहत आहेत माजी केंद्रीय राज्यमंत्री चषक आपण पाहू शकणार आहोत। लवकरच आपल्या सर्वांच्या भेटीला येईल। 33 बाईक व 1 कारसह येत आहे एका नव्या रूपात।
70-70च्या माध्यमातून आपण पाहू शकणार आहोत. जाऊया मॅचच्या दिशेने. ऑफ साईडला यावेळेला अतिशय सुंदर फटका पाहायला मिळतो. इनसाइड आउटचा फटका, बॉडमॅनचा चांगला वापर केला. फोर आर्मचा वापर करत असताना चेंडूला फेकून दिला, डिस्पॅच केलंय, आउट ऑफ द पार्क, षटकार. ये मैच अभी भी खत्म नहीं हुआ. कल भी हमने इसी तरीके से मैचेस देखे. 5 गेंदों में 29 भी हुए इस मैदान में. यश कोठारी की बैट से आता हुआ ये बेहतरीन सिक्सर, और यही कहते हुए यश, मैं अभी तक हारा नहीं हूं. 27 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. 75 धावांचा पाठलाग करताना 48 ची अजून सुद्धा आवश्यकता आहे. बॉल आहे तुमच्याकडे 11 बॉलमध्ये 48. हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. म्हणतात ना, मैदानात हारलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो, परंतु मनाने हरलेला माणूस कधीही जिंकू शकत नाही. तर मनाला उभारी द्यावी लागेल. फलंदाज यश कोठारी. बॉल आणि 48 रन्स हे सामन्याचं समीकरण. यश पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला आपण पाहतात ऑन साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त ड्राईव्ह खेळला गेला. ऑन ड्राईव्हचा फटका 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 28 या धावसंख्येवर 2 बॉलच्या समाप्तीनंतर 28 रन. अठ्ठावीस रन 2 बॉलच्या समाप्तीनंतर. पुढील बॉल गोलंदाज अशफाक रबाडा. चांगला बॉल. या वेळेला वळण घेणारा चेंडू, अगदी ऑफस्टंपच्या थोडासा बाहेरून निघणारा हा चेंडू पाहायला मिळतोय. काय चेंडू या वेळेला हाताळला गेला होता. अतिशय खूप सुंदर पद्धतीने गोलंदाजी करताना विथ द बॅटने अतिशय चांगल्या धावा केल्या. 38 धावा वैयक्तिक पाहायला मिळाल्या आणि विथ द बॉलने सुद्धा चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतो. म्हणजेच परफेक्ट ऑलराऊंडर कसा असावा, तर अशफाक रबाडा. क्लीन बोल्ड. अतिशय चांगला चेंडू फर्निचर डिस्ट्रॉयड केले गेले. फलंदाज बॅक टू द डगआउट, मिस्टर अर्जुन गॉन. याच दरम्यान इथे आगमन होतोय ॲडव्होकेट मयुरेश विलास पाटील यांचं. मी विनंती करेन मयुरेश विलास पाटील यांना, आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. टीम चॅलेंज स्पोर्ट्सचे ते संघमालक आहेत. मयुरेश पाटील, आपलं सहर्ष स्वागत या अंडर 25 चॅम्पियनशिपमध्ये. इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर परिपूर्णता स्थिरावली गेली. 4 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 28 वर. काय गोलंदाजी केली अशफाक रबाडाने. फलंदाजीमध्ये 38 धावांचं योगदान संघाला दिलं रेड डेव्हिल्स नोएडा या टीमला. आणि आता इथे परिपूर्णता नामुष्के उडवले गेले. मौलिक 11 वाघबीट ठाणे या टीमचे बॅटर परिपूर्ण बॅकफुटला जात असताना पाहायला मिळत आहेत. कारण टॉप ऑर्डरच्या फलंदाजांनी हवी तशी सुरुवात केली नाही आणि मिडल ऑर्डरचे फलंदाज परिपूर्णता आपण पाहिले तर थोडेसे प्रेशरच झाले. तिथे विकेटवर विकेट विशाल रॉयला मिळत गेल्या. पार्टनरशिप बिल्ड झाली नाही आणि त्याचाच परिणाम हा मात्र स्कोर कार्डवर आतापर्यंत 28ला 6 धक्के. अनिकेत मते ज्याने एक चांगली गोलंदाजी हाताळली होती. शेवटच्या डेथ ओव्हरमध्ये ज्या धावा यायला हव्या होत्या त्या धावा दिल्या नाही आणि 7 धावा देऊन 1 विकेट सुद्धा मिळवला. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न ज्या पावलांवर आला त्या पावलांवर त्याला पुन्हा एकदा पॅव्हिलियनच्या रस्त्याला जावं लागेल. बैक टू द पवेलियन. अशफाक रबाडा इज ऑन अ हैट्रिक. काफी प्रभावित किया इस मैच में अशफाक रबाडा ने. जब टीम को जरूरत थी बैटिंग की और अब आए हैं बॉलिंग के लिए तो विकेट भी हासिल किया है. इस टीम में उनका शामिल होना, आज ही शामिल हुए हैं, काफी प्रभावित करने वाला था और इसी के कारण टीम भी जीत के कगार पर. रन ऑन द बोर्ड लागले जात आहेत. 28 रन्स 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. रेड डेव्हिल्स नोएडा टीम आतापर्यंत मजबूत स्थितीमध्ये आहे. सोहेल शेख न्यू बॅटर, बॅटिंग ॲट नंबर 9. आपण पाहताय ती स्पर्धा धमाका बिग बॅश अंडर 25 चॅम्पियनशिप 2025. 70-70 स्पोर्ट्स काहीतरी नाविन्य करण्याची इच्छाशक्ती प्रबळ करणारं आणि प्रत्येक वेळेला प्रत्येक जण सांगत असेल नया है वह म्हणजेच 70-70 स्पोर्ट्स. संघाची धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचली गेले. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर प्रत्येक खेळाडूला स्पर्धेचं आयोजन म्हणजे काय हे पडलेलं गोड स्वप्न म्हणजेच बिग बॅश.
28 रन. हॅट्रिक बॉल आहे. चांगला बॉल यावेळेला पाहायला मिळाला. फुलर लेन्सचा बॉल होता. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. जास्तीत जास्त चेंडू चंदू सर जर आपण पाहिले तर कोणत्याही फिल्डरकडे गेलेले नाही आहेत. जेवढे चेंडू गेले ते विकेट किपरच्या हातामध्ये पाहायला मिळत आहेत. यावरून आपण जरूर ऑब्झर्व करू शकतो की गोलंदाजी किती स्ट्रॉंग पाहायला मिळाली. अच्छी टीम है रेड डेविल्स नोएडा. इस वक्त भारतीय टेनिस क्रिकेट पर ये नाम काफ़ी सारे चर्चा में है. रेड डेविल्स नोएडा, अर्पित चतुर्वेदी साहब और उनकी टीम. और शुरुआत अच्छी नहीं होने के बाद भी अशफाक ने जो बैटिंग की वो सराहनीय थी. और उसके बाद सभी गेंदबाज अब तक पूरी तरह से इस मैच पर पकड़ बनाए हुए हैं. और जीत के दहलीज पर टीम है इस वक्त 28/7. 28/7. ऑल इज वेल. स्पर्धा कशी असावी त्या पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन आणि परफॉर्मन्स कसे ऑल इज वेल असावेत. तर रेड डेव्हिल्स नोएडा टीम सारखे 28 रनवर आपण पाहू शकतायत. राजेश धुबीला आपण पाहतायत गोलंदाजी मार्कवर. शेवटचं षटक आहे. 6 बॉल आहेत आणि 6 बॉलमध्ये अजून सुद्धा खूप काही रस्ता तय करायचा आहे. 47 आवश्यकता. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर फेकून दिलंय. सरळ चेंडू निघून जाईल. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी 6 धावा. लगा तो 6. 70. काय फटका खेळला होता. कडक शॉट. यश कोठारी हार मानत नाहीये. नेव्हर गिव्ह अप हे त्याच्या रक्तातच आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. संघाची धावसंख्या 34. एकटा लढताना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. खेळपट्टीवर त्याला सहकारी साथ व्यवस्थित देत नाहीये. चांगला चेंडू होता. फुलर लेनचा चेंडू पहा. परफेक्ट मारा. अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला फलंदाजांपासून वाचायचं असेल तर तुम्हाला या चेंडूची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करावी लागेल. फुलर लेन चेंडू, व्हाईट यॉर्कर चेंडू. आणि तुम्ही किती तास प्रॅक्टिस करता याला महत्त्व नाहीये. तुम्ही कशी प्रॅक्टिस करता, किती वेळामध्ये कसे चांगल्या पद्धतीने चेंडू तुम्ही हाताळता याला फार महत्त्व आहे. तेच करत असताना पुन्हा एकदा त्याच लेंथवर गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. षटकार आल्यानंतर कशी गोलंदाजी हाताळायची हे ठाऊक आहे राजेश धुबीला. संघाची धावसंख्या 34. आता 3 बॉल राहिलेत आणि हळूहळू विजयाचा सुगंध दरवळत असताना रेड डेव्हिल्स नोएडा या टीमच्या बाजूने यावेळेला सरळ बॅटचा उपयोग केलाय. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड येईल का यावेळेला आपण पाहतायत. यस डेफिनेटली. षटकार. 6 धावा. काय बॅटिंग केले यश कोठारीने. लढाऊ वृत्तीचा खेळाडू आहे. षटकार आल्यानंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 40. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल. जणू काही रिप्ले पाहिलाय आणि सरळ चेंडू निघून जाईल. 6 धावांकरता इनटू द स्ट्रँड. क्या बात है यश कोठारी. सुपर बैटिंग. क्लास. काफी बढ़िया बैटिंग. मैच का रिजल्ट कुछ भी हो मगर यश कोठारी खुद को साबित कर रहे हैं. बेहतरीन परफॉर्मेंस. म्हणतात ना आयुष्याच्या पटावरील यशस्वी राजा व्हायचा असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर हा संघामध्ये कायम ठेवावा लागतो. तो आत्मविश्वास नावाचा वजीर कोण तर यश कोठारी. पहा आत्मविश्वास नावाचा वजीर यश कोठारीच्या बॅटमधून लांब लचक लॉंगेस्ट सिक्सर पाहायला मिळतोय. आणि अशा प्रकारे आपण पाहू शकाल विजय तर मिळवलाय परंतु जाता जाता या वेळेला षटकारांची बौछार करणारा यश कोठारी प्रेक्षकांच्या मनात घर करून जाताना पाहायला मिळतोय. कॉंग्रॅच्युलेशन रेड डेव्हिल्स नोएडा टीम अँड हार्ड लक मौलिक 11 वाघबीट ठाणे. आपण सुद्धा चांगला खेळ केलात त्याबद्दल आपलं सुद्धा कौतुक आहे आणि अभिनंदन असेल रेड डेव्हिल्स